नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चौथ्या पार्टमध्ये, ज्याच्यामध्ये आपण शब्दरत्न या पुस्तकाचा समानार्थी शब्द घेत आहोत. आणि चौथ्या पार्टमध्ये आपण एंट्री केली आहे. तर बघूयात आपला आजचे पहिला शब्द आहे झगमग म्हणून. तर त्याचे समानार्थी होतात चकाकी, चमक, सापसूप, झकपक, लख्ख आणि चकचकीत. झगमग झगमग आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट झगमग आहे तर ती चकमक असणे. पुढचा शब्द आहे आपला झंगट म्हणून. झंगट या शब्दाचे समार्थी आहेत लचांड, भानगड किंवा झिंगट. तर त्याचं झंगाटे झंगाटे म्हणजे त्याचं कुठंतरी लचंड किंवा भानगड हे प्रेम प्रकरणामध्ये अशा गोष्टींचा ह्या शब्दांचा वापर केला जातो. पुढचा आपला शब्द आहे झगडा म्हणून. झगडा या शब्दाचे समार्थी आहेत भांडण, वाद, तंटा, कलह आणि संघर्ष. पुढचा शब्द आहे आपला झंझावत म्हणून. झंझावत या शब्दाचे समार्थी वावटळ, तुफान, वादळ, चक्रवात आणि सोसाटा. सोसाट्याचा वारा आला म्हणजेच कसा वादळी वारा आला किंवा तुफानी वारा आला असं आपण म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे झटपट म्हणून. तर झटपट या शब्दाची समार्थी आहे झपझप, लवकर, जलद, घाई आणि चपळाई. पुढचा आपला शब्द आहे झडती म्हणून. झडती या शब्दाचे समार्थी आहेत झाडा, धुंडाळा, शोध, तपासणी. पुढचा शब्द आहे आपला झपाटा म्हणून. झपाटा या शब्दाचे समार्थी आहेत सपाटी, तडाखा, आवेश, जोर, तडप आणि वेग. पुढचा शब्द आहे आपला झाड म्हणून. तर महत्त्वाचा शब्द आहे. जे जे महत्त्वाचं राहील मी त्याला एम्फसाइज करेल किंवा मग त्याच्यावर आपण जास्त वेळ देणार आहोत. तर झाड या शब्दाचे समार्थी आहेत वृक्ष, तरु, झुडूप, पादप आणि विटप. अजून याचे दोन शब्द आहे वनस्पती आणि द्रम म्हणून. तर याच्यामध्ये आपला पादप आणि विटप हे दोन महत्त्वाचे शब्द आहे. द्रम हा थोडासा ऑड शब्द आहे, तो लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे झरोका म्हणून. झरोका हा आपण आत्ता मागं बघितला होता. मागच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की झरोका आणि जाळी हे जे मुघल आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. तर झरोका या शब्दाचे समानार्थी आहेत गवाक्ष आणि जाळी. पुढचा आपला शब्द आहे झिरझिरीत म्हणून आणि त्याचे समानार्थी आहेत विरळ, पातळ आणि विरविरीत. पुढचा शब्द आहे झिरपणे म्हणून. झिरपणे या शब्दाचे समानार्थी आहेत पाजरणे, गळणे, स्रवणे. पुढचा आपला शब्द आहे झीज म्हणून. एक सेकंड. झीज. झीज या शब्दाचे समानार्थी आहेत क्षय, नाश आणि तूट म्हणून. पुढचा शब्द आहे आपला झीट म्हणून. झीट या शब्दाचे समानार्थी आहेत मूर्छा, घेरी आणि भोवळ म्हणून. मूर्छा, घेरी आणि भोवळ. पुढचा आपला शब्द आहे झुंजार म्हणून. झुंजार या शब्दाचे समानार्थी होतात योद्धा, रणगाजी, रणशूर किंवा लढवय्या. पुढचा आपला शब्द आहे झुंड म्हणून. झुंड या शब्दाचे समानार्थी आहेत टोळी, जमाव, समूह आणि समुदाय. झुंड. झुंड हा शब्द आपण भरपूर वेळेस वाचतो. पुढचा आपला शब्द आहे झुला म्हणून. झुला या शब्दाचे समार्थी आहेत झोपाळा, हिंदोळा, दोला, झोका आणि पाळणा. आता दोलायन हा नावाचा शब्द तुम्ही वाचला असणार आहे. तर दोलायन म्हणजे काय ना, एखादी गोष्ट ती फिरती आहे, तिची अशी ऑस्सिलेशन चालू आहे, त्याला आपण दोलायन असं म्हणतो. तर हा दोला हा शब्द त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा. झोका हा शब्द सुद्धा, झोका सुद्धा आपला हलत राहतो आणि त्याला आपण झुला सुद्धा असं म्हणतो. याच्यामध्ये हिंदोळा हा शब्द थोडासा ऑड आहे. आज याच्यामध्ये हिंदोळा हा शब्द थोडासा ऑड आहे. सॉरी, आज गळ्यामध्ये थोडासा त्रास आहे. तर जुला या शब्दाचा हिंदोळा, दोला हे शब्द आहेत महत्त्वाचे, ते लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे झेंडा म्हणून. झेंडा या शब्दाचे समार्थी आहेत निशाण, ध्वज आणि पताका. पुढचा शब्द आहे आपला झोक म्हणून. झोक या शब्दाचे समार्थी आहेत डोल, ऐट, दिमाग आणि मिजाज म्हणून. काय झोकदार चालतो आपण असं म्हणतो, म्हणजे किती ऐटीत चालतो किंवा दिमागात चालतो असं आपण म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे झोप म्हणून. झोप या शब्दाचे समार्थी आहे शयन, निद्रा आणि नीज. नीज, निद्रा आणि शयन. शयन महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे टंगळमंगळ. टंगळमंगळ या शब्दाचे समार्थी होतात टाळाटाळ, चाल ढकल, टोलवा टोलो, चुकवा चुकव. पुढचा शब्द आहे आपला टकळी म्हणून. टकळी या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिल्या याच्यामध्ये दोन समार्थी असतात वटवट आणि बडबड, आणि दुसरा त्याचा जो अर्थ होतो त्याच्यामध्ये येतं कापसाचे सूत काढण्याचं साधन, त्याला सुद्धा आपण टकळी म्हणतो. किंवा टकळीच्या शब्दाचा अजून अर्थ होतो प्रांत किंवा प्रदेश म्हणून. तर हे लक्षात ठेवायचं. टकळी म्हणजे जे कापसाचे सूत काढण्याचं साधन आहे त्याला सुद्धा आपण टकळी म्हणतो. दुसरं टकळी या शब्दाचा समार्थी होतो वटवट बडबड, आणि टकळीलाच आपण प्रांत किंवा प्रदेश सुद्धा म्हणतो. तर आपण म्हणतो ना टाकळी गाव. टाकळी गाव बऱ्याच जणांनी ऐकलं असणार आहे. तर ह्या नावाचे गाव आहेत भरपूर, तर त्यावरून लक्षात ठेवा प्रांत आणि प्रदेश सुद्धा होतं. पुढचा आपला शब्द आहे टणक म्हणून. टणक या शब्दाचे समार्थी होतात कणखर, मजबूत, कठीण आणि कडक. पुढचा शब्द आहे आपला टर.
आपण म्हणतो ना त्याची टर फाटली, तर तो वाला टर. टर म्हणजेच फजिती, निंदा, मानहानी किंवा उपहास. याच्यामध्ये उपहास हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आहे टर कहाणी. टर कहाणी या शब्दाचे समार्थी होतात कंटाळवाणी, त्रासदायक गोष्ट, भाषण, भाकडकथा, कटकट किंवा टूरटूर. पुढचा शब्द आहे आपला टवाळकी म्हणून. टवाळकी या शब्दाचे समार्थी होतात थट्टा, निंदा, उपहास, कुचेष्टा किंवा नक्कल. आता हा जो उपहास आहे ना, हा दोन ठिकाणी आलेला आहे, टर आणि टवाळकीमध्ये. तर आपण म्हणतो ना काय टवाळकी करतायत म्हणजे काय थट्टा करताय किंवा काय निंदा करताय, तर त्याचे अजून समार्थी होतं उपहास, कुचेष्टा किंवा नक्कल. याच्यामध्ये कुचेष्टा हा लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला टार्गेट म्हणून. टार्गेट या शब्दाचे समार्थी होतात ठेंगणा, बुटका किंवा खुरटा. ठेंगणा, बुटका किंवा खुरटा म्हणून. तर टार्गेट हा शब्दच लक्षात ठेवा, थोडासा ऑड आहे. पुढचा आपला शब्द आहे टाळा म्हणून. टाळा या शब्दाचे समार्थी होतात कुलूप आणि टाळी. कुलूप आणि टाळी. कुलूपालाच आपण टाळा म्हणतो, हे लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे टाहू म्हणून. टाहू फोडणे म्हणजेच हंबरडा फोडणे किंवा जोरजोराने रडणे. टाहू या शब्दाचे समार्थी होतात आक्रोश किंवा हंबरडा. पुढचा आपला शब्द आहे टिंगल. आपण म्हणतो ना टिंगल टवाळी करणे म्हणजेच थट्टा मस्करी करणे किंवा कुचेष्टा किंवा छेड काढणे. तर छेड सुद्धा हा त्याचा समार्थी होतो. पुढचा आपला शब्द आहे टिप्पण म्हणून. टिप्पण या शब्दाचे समार्थी होतात टीप, खुलासा किंवा टिपण. आता टीप आपण देतो ना हॉटेलमध्ये गेले, जेवण झाल्यानंतर जी टीप देतो ती वाली टीप. खुलासा, आता जे आपण म्हणतो ना की पोलिसांना कोणीतरी टीप दिली, ती वाली टीप म्हणजे खुलासा. आणि टिपण म्हणजे की आपण असा मोठा मजकूर काहीतरी लिहितो आणि त्याच्या खाली लिहितो ना टीप किंवा टीप, तर ती वाली टिपण. पुढचा शब्द आहे आपला टिवल्या बावल्या. टिवल्या बावल्या या शब्दाचे समार्थी होतात खोड्या, उन्हाळपणा, कुचेष्टा, थट्टा, मस्करी, वाढव्या किंवा कुचळव्या. तर टिवल्या बावल्या या शब्दाचे समार्थी हे आहेत. पुढचा आहे आपला टाकाऊ म्हणून. टाकाऊ या शब्दाचे समार्थी होतात निरुपयोगी किंवा कुचकामी. पुढचा शब्द आहे आपला टीका. टीका या शब्दाचे महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत आलोचना करणे, भाष्य किंवा टिप्पणी. तर टीका या शब्दाचे समानार्थी भाष्य किंवा टिप्पणी हे सुद्धा होतात. फक्त आलोचना हा त्याचा एकमेव अर्थ नाही, तर भाष्य आणि टिप्पणी करणे म्हणजे सुद्धा टीका करणे आहे. पुढचा आपला शब्द आहे टुमदार. टुमदार या शब्दाचे समानार्थी आहे शोभिवंत, रम्य, टोलदार, मोहक, छानदार किंवा सुरेख. टुमदार, टुमदार लक्षात ठेवा. टुमदारचे म्हणजे की एखादी गोष्ट सुंदर आहे. पुढचा आपला शब्द आहे टोकरा. टोकरा या शब्दाचे समानार्थी होतात नाव आणि होडी. आत्ताच आपण मागच्या लेक्चरमध्ये जहाज या शब्दाचे समानार्थी बघितले होते, ते आठवायचा प्रयत्न करा. नसेल आठवतं त्याला परत व्हिजिट करा. पुढचा आपला शब्द आहे टोनगा म्हणून. टोनगा या शब्दाचे समानार्थी आहेत रेडा, हेला आणि खुळगा. आत्ताच आपण मागच्या ह्याच्यामध्ये गोरा म्हणून सुद्धा बघितलं होतं, जो की यंग बैल असतो, तरुण बैल असतो, त्याला आपण गोरा म्हणतो. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, टोनगा म्हणजे रेडा, हेला आणि खुळगा. पुढचा आपला शब्द आहे टोपण म्हणून. टोपण या शब्दाचे समानार्थी आहेत झाकण किंवा आवरण. आपण म्हणतो ना की पेनाचं टोपण असतं, आपण पेनाला टोपण म्हणतो, म्हणजे पेनाचं झाकण आणि आवरण. तर हे त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे टोलेजंग. आपण म्हणतो ना काय टोलेजंग घर बांधलं बाबा, म्हणजे काय भव्य दिव्य घर बांधलं. टोलेजंग या शब्दाचे समार्थी होतात भव्य, अजस्र, विशाल किंवा प्रचंड. याच्यामध्ये अजस्र हा शब्द महत्त्वाचा आहे. टोलेजंग या शब्दाचा इथून पुढे जर तुम्ही तो शब्द वापरला तर त्याचा अर्थ काय होणार आहे, भव्य, दिव्य किंवा अजस्र. पुढचा आपला शब्द आहे टौर म्हणून. टौर या शब्दाचे समार्थी होतात खोडसाळ, टार्गट, कुचेष्टाखोर, छानदिष्ट, लुच्चा किंवा चटोर म्हणून. तर टार्गट हा शब्द आपण आत्ताच वरती बघितला, त्याच्यामध्ये आपण उद्दाम किंवा मग खोडकर या अनुषंगाने त्याचा अर्थ बघितला होता. तर टौर हा सुद्धा म्हणजेच कुचेष्टाखोर किंवा मग टार्गट येतो. पुढचा आपला शब्द आहे ठक म्हणून. ठक या शब्दाचे सुद्धा त्याच संदर्भाने अर्थ होतात लुचा, फसव्या, पंचक, भोंदू, धूर्त किंवा दांभिक म्हणून. तर पुढचा शब्द आहे आपला ठळक. ठळक बातमी म्हणतो ना आपण की मेन बातम्या. तर ठळक या शब्दाचे समानार्थी आहेत जाड, स्पष्ट, मोठा, निश्चित, दृढ, खचित, निर्विवाद किंवा लक्षणीय. याच्यामध्ये निर्विवाद हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे ठाऊक म्हणून. ठाऊक या शब्दाचे समानार्थी आहेत ज्ञात, परिचित, माहीत किंवा विदित. याच्यामध्ये विदित हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. ठाऊक या शब्दाचे समानार्थी कोणकोणते, विदित, माहीत, परिचित आणि ज्ञात. पुढचा आपला शब्द आहे ठाम म्हणून. ठाम या शब्दाचे समानार्थी आहेत पक्का, स्थिर, दृढ, निश्चित, अविचल किंवा कायम. तर आपण म्हणतो ना की मी आता ठाम निर्णय घेतलाय, म्हणजे काय, पक्का निर्णय घेतलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे ठाव म्हणून. ठाव या शब्दाचे समानार्थी आहेत तळ आणि बुड. तर असं म्हटलं जातं ना वाक्यामध्ये की याचा ठाव ठिकाणा कुठे आहे किंवा आज इथं आमचा ठाव आहे. ठाव म्हणजेच की तळ किंवा बुड. पुढचा आपला शब्द आहे ठिगळ. ठिगळ या शब्दाचे समानार्थी आहेत जोड किंवा कप्पा.
आता आपण म्हणतो ना, की काय ठिगळं लावलेले कपडे घातलेत. ठिगळं लावलेलेच म्हणजे कपडा एखाद्या ठिकाणी जर फाटलेला असेल, तर त्याला आई दोऱ्याने जे शिवून दुसरं कापड लावते, तर त्याला आपण ठिगळ म्हणतो. ठिगळ लावणेच म्हणजे जोड लावणे किंवा कप्पा. पुढचा आपला शब्द आहे ठीक म्हणून. ठीक या शब्दाचे समार्थी होतात उचित, योग्य किंवा यथार्थ. यथार्थ हा शब्द महाभारत सिरीजमध्ये भरपूर वेळेस ऐकायला भेटतो. पुढचा आपला शब्द आहे ठेंगणा म्हणून. ठेंगणा या शब्दाचे समार्थी आहेत खुजा, टिल्लू, वामन मूर्ती आणि गिड्डा. याच्यामध्ये वामन मूर्ती हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे ठेका म्हणून. ठेका या शब्दाचे समार्थी बघायचे झाले तर आवाज, ताल आणि मक्ता. काय ठेका धरलाय आपण म्हणतो ना, की नृत्याचा ठेका असतो बघा, किंवा मग गायनाचा ठेका नसतो, ते सूर असतं. पण नृत्याच्या संदर्भात आपण ठेका हा शब्द वापरतो. तो ठेका या शब्दाचे समार्थी काय होतील? आवाज, ताल आणि मक्ता. तर पुढचा शब्द आहे आपला ठेव म्हणून. ठेव या शब्दाचे समार्थी होतात संचय आणि निर्धा. याच्यामध्ये निर्धा हा शब्द थोडासा ऑड आहे, तो लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे ठोचा म्हणून. ठोचा या शब्दाचे समार्थी होतात अक्षरशत्रू, मठ, मूर्ख, अक्कलशून्य किंवा दगडोबा. ठोचा म्हणजेच काय? मूर्ख व्यक्ती, किंवा मग ज्याला अक्कलशून्य आहे तो, त्याला आपण ठोचा म्हणतो. ठोचा, अक्षरशत्रू, मठ्ठ असं ठोचा या शब्दाचा अर्थ होतो. पुढचा आपला शब्द आहे डंका म्हणून. डंका या शब्दाचे समार्थी होतात नौबत. नौबत आणि दुसरा त्याचा समार्थी आहेत नगारा म्हणून. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे डंगर म्हणून. डंगर या शब्दाचे समार्थी होतात वृद्ध आणि म्हातारा. तर आपण म्हणतो ना डंगरा, डंगरा म्हातारा म्हणतो. डंगरा म्हाताराच म्हणजे काय? वृद्ध व्यक्ती. डंगरा म्हातारा. ॲक्च्युली तो पॅराडॉक्स होऊन जातो, तुम्ही दोन दोन शब्द वापरताय एका शब्दासाठी. तर डंगर म्हणजे वृद्ध आणि म्हातारा. पुढचा आपला शब्द आहे डच्चू म्हणून. डच्चू देणेच म्हणजे की अर्धचंद्र देणे किंवा हकालपट्टी करणे. तर डच्चूच या शब्दाचा अर्थ होतो नकार, अर्धचंद्र किंवा हकालपट्टी. पुढचा आपला शब्द आहे डळमळीत. डळमळीत या शब्दाचे समार्थी आहे संदिग्ध, अस्थिर किंवा अनिश्चित. डळमळीत या शब्दाचे काय काय समार्थी आहे? संदिग्ध, अस्थिर आणि अनिश्चित. पुढचा आपला शब्द आहे डहाळ म्हणून. डहाळ या शब्दाचे समार्थी होतात फांद्या, काठ, छाट आणि कवळ. याच्यामध्ये आपण गावाकडे वापरतो हा शब्द, की या झाडाच्या डहाळ्या. डहाळ्या म्हणजे एक छोटं झाड असतं, त्याला आपण डहाळ्या म्हणतो, किंवा मग छोट्या फांदीला आपण डहाळ्या म्हणतो. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, डहाळ या शब्दाचे समार्थी आहेत फांद्या, काठ, छाट किंवा कवळ. पुढचा शब्द आहे आपला डांगोरा. डांगोरा म्हणजे दवंडी पिटवणे किंवा गाजावाजा करणे. डांगोरा म्हणजे काय? दवंडी पिटवणे किंवा गाजावाजा करणे. पुढचा आपला शब्द आहे डाकू. डाकू या शब्दाचे समानार्थी चोर आणि दरोडेखोर होतात. पुढचा आपला शब्द आहे डिंक. डिंक या शब्दाचे समानार्थी होतात डकवणे किंवा खळ. खळ हा शब्द महत्त्वाचा आहे, थोडासा ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. खळ या शब्दाचा समानार्थी जर विचारला तर तो डिंक असा होतो. पुढचा आपला शब्द आहे डोके म्हणून. हा महत्त्वाचा शब्द आहे, याला हायलाईट करून ठेवा. डोके या शब्दाचे समानार्थी होतात मस्तक, शीर्ष, माथा किंवा शिर. डोके या शब्दाचे काय काय समानार्थी होतात? मस्तक, शीर्ष, माथा आणि शिर. पुढचा आपला शब्द अतिमहत्त्वाचा आहे, याला 100 स्टार करून ठेवा. जितके करता येईल तेवढे करा, काही प्रॉब्लेम नाही. तर पुढचा शब्द आहे डोळे. डोळे या शब्दाचे समानार्थी होतात नेत्र. पुढचा आहे चक्षु. नंतर आहे अक्ष, अक्षी, नयन आणि लोचन. याच्यामध्ये लोचन हा शब्द महत्त्वाचा आहे. तर डोळे या शब्दाचे आपण समानार्थी कोणकोणते बघितले? नेत्र, चक्षु, अक्ष, अक्षी, नयन आणि लोचन. याच्यामध्ये लोचन हा शब्द महत्त्वाचा आहे. परत एकदा, नेत्र, चक्षु, अक्ष, अक्षी, नयन आणि लोचन. पुढचा आपला शब्द आहे डौल म्हणून. डौल या शब्दाचे समानार्थी होतात ऐट, दिमाग आणि रुबाब. काय डौलदार आहे बाबा, आपण असं म्हणतो ना, काय डौलदार आहे म्हणजे काय ऐटदार आहे. तर डौल या शब्दाचे काय काय? ऐट, दिमाग आणि रुबाब. पुढचा आपला शब्द आहे डौलदार. डौलदार या शब्दाचे समानार्थी होतात सुबक, घाटदार आणि सुंदर. सुबक, घाटदार आणि सुंदर. पुढचा आपला शब्द आहे ढ. ढ म्हणजेच काय? की निर्बुद्ध. आता लहानपणी आपल्या क्लासमध्ये कोणी एक व्यक्ती ढ असायचा, किंवा शिक्षक विद्यार्थ्याला म्हणायचे की हा खूपच ढ आहे, किंवा मग मुलं त्यांच्यामध्ये म्हणायचे की हा मुलगा आमच्या क्लासमधला सगळ्यात ढ आहे, किंवा मग मुलीमध्ये चालायचे की ही मुलगी सगळ्यात ढ आहे. तर ढचा अर्थ काय होतो? निर्बुद्ध, ठोंब्या, मठ्ठ, अक्षरशत्रू किंवा अक्कलशून्य. आता हे अक्षरशत्रू आहे ना, आपण आता वरती सुद्धा बघितलं होतं. पुढचा आपला शब्द आहे ढग म्हणून. ढग या शब्दाचे समानार्थी होतात अभ्र, घन, मेघ, जलद, अंबुद, पयोधर, जलधर, पयोध, तोयद, निरद आणि पयोनिधी. याच्यात द ज्या शब्दांच्या शेवटी लागलेला आहे ना, त्याचा अर्थ होतो द म्हणजे देणारा. आणि जे पुढचे शब्द आहे ना, जल, आंबू, पय, जल, पय, तोय, नीर, तर ह्या शब्दांचा अर्थ होतो पाणी. म्हणजेच काय? पाणी देणारा. पाणी देणारा कोण असतो? ढग असतो. काय सांगितलं मी तुम्हाला? शब्दांची फोड सांगितली. हे जे शेवटचे अक्षर आहे द म्हणून,
त्याचा काय अर्थ होतो? द म्हणजे देणारा, आणि जे सुरुवातीचे अक्षर आहे जसे की जल, अमृत, पयो, जल, पय, तय, नीर याचा अर्थ होतो पाणी. पाणी देणारा म्हणजेच काय? तर ढग. तर हे शब्द लक्षात ठेवा. याच्यामध्ये पयोनिधी हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे ढंग म्हणून. ढंग या शब्दाचे समार्थी होतात व्यसन, चाळा किंवा अयोग्यनाद. अयोग्यनाद हा शब्द खूप म्हणजे काय म्हणतात त्याला की पुण्यामध्ये वापरला जाणारा प्रॉपर शब्द आहे हा अयोग्यनाद. तर लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे ढाणा. ढाणा आपण म्हणतो ना ढाण्या वाघाला, म्हणजे की धिप्पाड किंवा दांडगा व्यक्ती. ढाणा. ढाणा या शब्दाचे समार्थी काय होतात? धिप्पाड आणि दांडगा. दुसरा पुढचा आपला शब्द आहे ढवळा म्हणून. ढवळा या शब्दाचे समार्थी होतात पांढरा, सफेद आणि धवल म्हणून. तर लहानपणी आपण पांढऱ्याला सरासरी ढवळच म्हणलेलं आहे. तर ढवळा या शब्दाचे समार्थी काय काय होतात? पांढरा, सफेद आणि धवल. पुढचा आपला शब्द आहे ढिला म्हणून. ढिला या शब्दाचे समार्थी होतात शैल, शिथिल, भोंगळ, सुस्त, खिळखिळा, मऊ आणि ढगळ. तर ढिला या शब्दाचे आपण म्हणतो व्यक्ती ढिला आहे किंवा म्हणजे ढिला कारभार किंवा असा आपण शब्द वापरतो ढिला कारभार. ढिला कारभार म्हणजे काय? की भोंगळ कारभार असणे, किंवा ढिला म्हणजे काय? शिथिल असणे. एखादे नियम अटी ढिला असणे म्हणजेच काय? की त्या शिथिल आहेत बुवा. ढिला. आता एखादा खिळा ढिळा असला तर आपण त्याला काय म्हणणार आहे? की खिळा खिळखिळा आहे. किंवा मग एखादी गोष्ट खुळखुळी, आपण टी व्हीला खुळखुळा म्हणतो. किंवा एखादी गोष्ट जी अशी गाडीला सरासरी आपण असं म्हणलं जातं की ज्या थोड्याशा अशा बल्की गाड्या यायच्या सुरुवातीला स्पोर्ट्सच्या, त्याचे जर काही पार्ट्स असे ढिल्ले जर झाले तर त्या वाजायच्या अशा जोरजोऱ्यामध्ये, गावाकडे जर रस्ते खराब असले तर. तर मग त्या गाड्यांना आपण खुळखुळा असं म्हणलं जायचं. खुळखुळ्या होतात लवकर. त्या अनुषंगाने ढिला हा शब्द लक्षात ठेवा. याच्यामध्ये ढगळ हा थोडासा ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे ढीग म्हणून. ढीग या शब्दाचे समार्थी होतात ढेर, ढिगारा, रास, थप्पी आणि शीक. हा शब्द आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे. पुढचा आपला सर्वांचा आवडता शब्द ढेकून म्हणून. पुण्यात किंवा मग सदाशिव पेठमध्ये स्पेसिफिकली जे लोक राहतात त्यांच्यासाठी खूप आवडता प्राणी हा ढेकून. ढेकून या शब्दाचे समार्थी कोणकोणते होतात? मतकून आणि खटमल. खटमल हा शब्द थोडासा हिंदी साईडला वापरला जातो. त्याचा मतकून हा अजून एक समार्थी शब्द आहे, तो लक्षात ठेवायचा. बेडबग आपण त्याला म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे ढोंग म्हणून. ढोंग या शब्दाचे समार्थी होतात सोंग, पाखंड किंवा बतावणी. बतावणी सुद्धा हा ढोंग या शब्दाचा समार्थी आहे. पुढचा आपला शब्द आहे ढोर म्हणून. गुरेढोरे आपण असं म्हणतो. तर ढोर या शब्दाचाच अर्थ काय होतो? गुरं किंवा जनावर. पुढे जाऊयात. आता आपण त अक्षरापर्यंत आलेलो आहोत. तर एक सांगायचं आहे तुम्हाला. आता आपण लेक्चर स्टार्ट करून जवळपास 15-20 मिनटं झालेली आहे. तर हे लेक्चर आणि पुढचं अजून एक लेक्चर म्हणजे की जे की मी आजच रेकॉर्ड करणार आहे. तर उद्या म्हणजेच तुमचं 1 नोव्हेंबरला तुम्हाला सगळे समानार्थी जे शब्दरत्नामध्ये आपण दिलेले आहे, तर ते सगळे तुम्हाला 1 नोव्हेंबरला भेटणार आहे. तर ते जवळपास 5 तासाच्या आसपास सगळे व्हिडिओ राहतील. ते जर बघितलं तर तुमचे पक्के मार्क होणार आहे. जी येणारी धर्मादायचा पेपर आहे किंवा मग येणारी आता नगर परिषदची ॲडसुद्धा येणार आहे असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स पक्के होणार आहे. आणि एक मार्क आहे ना तुमचा खूप महत्त्वाचा. आता मी इथं भरपूर जणांना असं वाटत असेल की हा फक्त वाचूनच दाखवतोय. त्याच्यामध्ये काय सांगणार आहे ना, जिथं मी तुम्हाला फोड करून सांगू शकतो मी तिथं सांगितली. जसं की आत्ता मागं ढग हा शब्द आला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फोड करून सांगितली. किंवा मागं आपण खग हा शब्द बघितला होता, तिथं सुद्धा फोड करून सांगण्यासारखे शब्द होते जे की मी तुम्हाला सांगितले. पण या शब्दसंग्रहाला जर करायचं असेल ना, तर तुम्हाला एक तर ग्रुप डिस्कशन करावं लागेल किंवा मग तुम्हाला असेच जे माझे लेक्चर आहे तर ते ॲज अ ऑडिओ म्हणून तुम्ही ऐका. ते नुसतं तुम्ही ऐकूनच ते लक्षात राहणार आहे. तुम्ही जर स्वतःहून वाचायचं जर म्हटलं ना, तर खूप डिफिकल्ट आहे ते पुस्तक कंप्लीट करणं. तर कंटिन्यू करा, काही हरकत नाही. बघा काय नाही. पण एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. येणाऱ्या ज्या सर्व सरळ सेवा किंवा मग MPSCच्या ज्या एक्झाम होणार आहे, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला शब्दसंग्रह हा कामं येतो. तर एक मार्क महत्त्वाचा आहे. मी एवढंच सांगेल. बाकी तुम्ही तुमच्या साईडनी बघा की कसं करायचं कसं नाही म्हणून. तंटा हा शब्द आहे आपला पुढचा. त्याचे समार्थी होतात कलह, भांडण, बखेडा, कज्जा, वादावादी आणि खडाष्टक. याच्यामध्ये कज्जा हा शब्द आपण 100 वेळेस बघितलेला आहे. खडाष्टक हा सुद्धा तंटा या शब्दाचा समार्थी होतो, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे तंतू म्हणून. तंतू या शब्दाचे समार्थी होतात धागा आणि दोरा. धागा दोरा हा शब्द आपण एक संयुक्त शब्द म्हणून सुद्धा वापरतो. तर तंतू या शब्दाचे समार्थी लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे तक्वा म्हणून. तक्वा या शब्दाचे समार्थी होतात बळ, जोर, शक्ती आणि उत्साह. बळ, जोर, शक्ती आणि उत्साह. पुढचा आपला शब्द आहे तकलादू म्हणून. तकलादू या शब्दाचे समार्थी होतात बनावट, नकली किंवा कमकुवत असणे. तकलादू म्हणजेच काय? बनावट किंवा नकली किंवा कमकुवत असणे. पुढचा आपला शब्द आहे तक्ता म्हणून.
तक्ता या शब्दाचे समार्थी होतात नकाशा किंवा कोष्टक. याच्यामध्ये कोष्टक हा शब्द महत्त्वाचा आहे, त्याला हायलाईट करून ठेवा. कोष्टक म्हणजेच तक्ता किंवा नकाशा. पुढचा आपला शब्द आहे तख्त म्हणून. तर तख्त या शब्दाचे समार्थी होतात सिंहासन, आसन किंवा गादी. सिंहासन, आसन किंवा गादी. दिल्लीचे ही तख्त राखतो आम्ही, असं आपण म्हणतो ना, तख्त म्हणजेच काय, सिंहासन. पुढचा आपला शब्द आहे तगडा. तगडा या शब्दाचे समार्थी होतात सशक्त, बळकट, धिप्पाड किंवा धट्टाकट्टा. तगडा या शब्दाचे काय काय समार्थी होतात सशक्त, बळकट, धिप्पाड आणि धट्टाकट्टा. पुढचा आपला शब्द आहे तटस्थ. तटस्थ या शब्दाचे समार्थी होतात त्रयस्थ, तिराई, निपक्षपाती, निरपेक्ष आणि समदृष्टी. समदृष्टी हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. तटस्थ भूमिका म्हणजेच काय, न्यूट्रल. आता ह्या दोघांची भांडणं चालू आहे आणि याच्यामध्ये तटस्थ भूमिका घेणारा हा तिसरा व्यक्ती म्हणजेच हा न्यूट्रल. तर यालाच आपण त्रयस्थ, तिराईत, निपक्षपाती, निरपेक्ष किंवा समदृष्टी, म्हणजे हा दोघांकडेही समदृष्टीने बघणार, त्या अनुषंगाने हा शब्द आलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे तडप म्हणून. तडप या शब्दाचे समार्थी होतात हुरूप, उत्कटता, आवेग, जोश किंवा उत्साह. तडपचे काय काय समार्थी होतात हुरूप, उत्कटता, आवेग, जोश आणि उत्साह. पुढचा आपला शब्द आहे तथ्य म्हणून. तथ्य या शब्दाचे समार्थी होतात सार, सत्यता, सत्यांश, खरेपणा आणि वस्तुस्थिती. तथ्य या शब्दाचे समार्थी होतात सार, सत्यता, सत्यांश, खरेपणा आणि वस्तुस्थिती. याच्यामध्ये सत्यांश हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे तड म्हणून. तड या शब्दाचे समार्थी होतात शेवट, अखेर, अडचण आणि तंगी. तड या शब्दाचे काय काय समार्थी होतात शेवट, अखेर, अडचण आणि तंगी. आपण म्हणतो ना की तडीला लावणे. तडीला लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट करणे. काय, एखाद्या गोष्टीचा शेवट करणे. तडीला लावणे आपण हे वाक्प्रचार नेहमी वापरतो. पुढचा आपला शब्द आहे तन म्हणून. तन मन, आपण म्हणतो ना तन मनाने वर्गामध्ये प्रेझेंट राहा, असं शिक्षक सरासरी म्हणतात. तर तन मन म्हणजे काय, तन या शब्दाचे समार्थी होतात शरीर, देह, अंग, काया आणि तनू. याच्यामध्ये काया हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे तप म्हणून. तप या शब्दाचे समार्थी होतात ध्यान, मनन आणि वर्षाचा काळ. तप 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 म्हणजे ध्यान, मनन आणि वर्षाचा काळ. वर्षाचा काळ हा इथं थोडासा ऑड वाटतो, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला तपास म्हणून. तपास या शब्दाचे समार्थी होतात चौकशी आणि शोध. पुढचा शब्द आहे तफावत म्हणून. तफावत या शब्दाचे समार्थी होतात फरक आणि अंतर. फरक आणि अंतर. पुढचा शब्द आहे आपला तमा म्हणून. तमा या शब्दाचे समार्थी होतात फिकीर आणि परवा. तमा या शब्दाचे काय काय समार्थी होतात फिकीर आणि परवा. पुढचा अतिमहत्त्वाचा शब्द. आत्ता मागं मी तुम्हाला समुद्र आणि तलाव हे दोन शब्द सांगितलेले, खूप महत्त्वाचे. रिसेंटच्या एक्झाममध्ये हे वारंवार विचारलेले प्रश्न आहे. तर याच्यामध्ये कासार आणि सारस हे दोन शब्द रिसेंटच्या एक्झाममध्ये विचारलेले. तर तडाग, कासार, सारस, सरोवर, तळे आणि जलाशय हे समार्थी होतात तलाव या शब्दाचे. तर ते लक्षात ठेवा. कोणकोणते होतात, तडाग होतात, कासार, सारस, सरोवर, तळे आणि जलाशय. तर असं लक्षात ठेवा की तलाव म्हणजेच काय, तुम्ही सारस बागेत बसलाय म्हणजेच तुम्ही तलावाच्या किनारी बसलेला आहात. तडाग आणि कासार, सारस, सरोवर, तळे आणि जलाशय. पुढचा आपला शब्द आहे तसबीर म्हणून. तसबीर या शब्दाचे समानार्थी होतात छबी, प्रतिमा किंवा चित्र. तसबीर हा शब्द थोडासा उर्दू साईडला झुकलेला शब्द आहे. पुढचा आपला शब्द आहे तरतूद म्हणून. तरतूद या शब्दाचे समानार्थी होतात व्यवस्था किंवा सिद्धता. तरतूद म्हणजेच काय, व्यवस्था किंवा सिद्धता. पुढचा आपला शब्द आहे तर्जुमा. तर्जुमा या शब्दाचे समानार्थी होतात भाषांतर किंवा अनुवाद. भाषांतर किंवा अनुवाद. तर्जुमा म्हणजेच भाषांतर किंवा अनुवाद. पुढचा आपला शब्द आहे तरबेज. तरबेज म्हणजेच निष्णात, कुशल, वाघबगार किंवा पारंगत. वाघबगार हा थोडासा ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे तरुण म्हणून. तरुण या शब्दाचे समानार्थी होतात युवक, जवान आणि युवा. युवक, जवान आणि युवा. पुढचा शब्द आहे तरुणी. तरुणी या शब्दाचे समानार्थी होतात युवती, नवयौवना आणि षोडशा. षोडशा हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे तसदी. तसदी म्हणजेच त्रास. आता हे आपण भरपूर ठिकाणी वाचतो, हॉटेल वगैरे किंवा मग काही ठिकाणी असं लिहिलेलं असतं की तसदीबद्दल क्षमस्व, म्हणजे झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला माफ करा. तर तसदी म्हणजेच त्रास. पुढचा आपला शब्द आहे तलवार म्हणून. तलवार या शब्दाचे समानार्थी होतात, याला आता कसं रीड करणार आपण, खड्ग किंवा कृपान किंवा शमशेर. आता हे खड्ग आहे का काय ते तुम्ही बघा, पण याला लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे तृप्ती म्हणून. तृप्ती या शब्दाचे समानार्थी होतात समाधान आणि संतोष. समाधान आणि संतोष. पुढचा आपला शब्द आहे तर्क. तर्क या शब्दाचे समानार्थी होतात अनुमान, अटकळ, अंदाज किंवा होरा. तर तर्क म्हणजेच होरा, हे लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे आपला तळे. तळे या शब्दाचे समानार्थी होतात तडाग, सरोवर, तलाव, कासार, पुष्कर आणि तटाक. पुष्कर हा शब्द आपण मागचा जो वर्ड बघितला होता तलाव, त्याच्यामध्ये बघितलेला नव्हता, तो इथे आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे तगादा. तगादा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुम्ही वारंवार तीच गोष्ट एखाद्याला सांगणे.
तगादा म्हणजे काय, त्याचे अर्थ होतात निकडीची मागणी. निकडीची मागणी म्हणजे परत परत तुम्ही तीच गोष्ट समोरच्या व्यक्तीला मागत असतात. त्याचा अजून अर्थ होतो लकडा किंवा नेट. लकडा किंवा नेट. तगादा हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आपला आहे ताकीद. ताकीद या शब्दाचे समार्थी होतात समज, हुकूम किंवा जरब. आपण म्हणतो ना की जरब बसवली किंवा ताकीद दिली किंवा समज दिली, तर हे सर्व शब्द ताकीद या शब्दाचे समार्थी आहेत. पुढचा आपला शब्द आहे ताकद म्हणून. ताकद या शब्दाचे समार्थी होतात शक्ती, बल आणि सामर्थ्य. शक्ती, बल आणि सामर्थ्य. पुढचा शब्द आहे आपला तात्कालिक. तात्कालिक या शब्दाचे समार्थी होतात त्या काळचा, त्या वेळचा, तत्क्षणी, त्वरित किंवा सत्वर. तत्कालिक या शब्दाचे काय काय समार्थी होतात, त्या काळचा, त्या वेळचा, तत्क्षणी, त्वरित किंवा सत्वर. आता हा शब्द आपण तात्कालिक इतिहासामध्ये वापरतो. आपण म्हणतो ना की समकालीन हे होते, शिवाजी महाराजांच्या समकालीन हे राजे होऊन गेले, किंवा मग आपण वापरतो की अकबराच्या समकालीन हे राज्य अस्तित्वात होते. तर त्या अनुषंगाने हा शब्द आहे. पुढचा आपला शब्द आहे तात्पर्य. तात्पर्य या शब्दाचे समानार्थी होता सारांश, मतितार्थ, भावार्थ, मतलब किंवा हेतू. तात्पर्य या शब्दाचे समानार्थी सारांश, मतितार्थ, भावार्थ, मतलब आणि हेतू. पुढचा आपला शब्द आहे तान्हाळू म्हणून. तान्हाळू या शब्दाचे समानार्थी होतात तानेला, तृषित. तानेला किंवा तृषित म्हणून. पुढचा शब्द आहे आपला द्वेष म्हणून. द्वेष या शब्दाचे समानार्थी होतात स्फुरण, आवेश, आवेग, रागाची इसळी, संताप किंवा अवसान. काय काय होतात द्वेष या शब्दाचे समानार्थी स्फुरण, आवेश, आवेग, रागाची इसळी, संताप किंवा अवसान. पुढचा आपला शब्द आहे ताप म्हणून. ताप या शब्दाचे समानार्थी होतात त्रास, वैताग आणि ज्वर. ताप म्हणजेच त्रास, वैताग आणि ज्वर. आपण म्हणतो काय ताप दिला बाबा या पोरानं, ताप म्हणजेच त्रास देणं. किंवा ज्वर म्हणजे काय की आपण म्हणतो ना की याला 104 फॅरनहाइट ताप आहे. तर 104 फॅरनहाइट ताप आहे म्हणजे काय की तो त्याचा बॉडी टेम्परेचर तेवढं वाढलेलं आहे, तर तो ताप म्हणजे ज्वर. पुढचा शब्द आहे आपला तारू. तारू या शब्दाचे समानार्थी होतात नौका, नाव, जहाज, होडी, तरणी, जलयान. पुढचा शब्द आहे आपला तारीफ. तारीफ या शब्दाचे समानार्थी होतात वाहवा, स्तुती, प्रशंसा किंवा वाखाणणी. पुढचा शब्द आहे आपला ताडा. ताडा या शब्दाचे समानार्थी होतात मेळ आणि ताळ. मेळ आणि ताळ. पुढचा शब्द आहे आपला ताळा म्हणून. ताळा या शब्दाचे समानार्थी होतात मेळ, जुळणी, सुसंगतपणा, जोडतेपणा, अविरोध. आत्ता मागं आपण कुलूप या शब्दासाठी जो समानार्थी शब्द बघितला तो टाळा होता. ट ट फॉर टरबूज होता, हा ताळा नाही आहे, तो लक्षात ठेवा. ताळमेळ बसणे, आता तुम्हाला कळलं असेल, ताळमेळ बसणे आपण हा शब्द वापरतो. ताळमेळ बसणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे सुसंगतपणा असणे. तर पुढचा शब्द आहे आपला तिटकारा. तिटकारा या शब्दाचे समानार्थी होतात वीट, कंटाळा किंवा तुसडा. वीट, कंटाळा किंवा तुसडा. पुढचा शब्द आहे आपला तिढा म्हणून. तिढा म्हणजेच की गुंतागुंत होणे, आडी बैसणे किंवा मग गैरसमज. आडी म्हणजेच काय ना, आडी म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की गाठ. गाठ, आडी म्हणजेच गाठ. आता गाठ म्हणजेच ना गुंतागुंत असते ना, ती दोन दोऱ्यांची गुंतागुंत होते ना, तर त्याला तिढा या शब्दाचे समानार्थी कोणकोणते बघितले आपण, गुंतागुंत, आडी आणि गैरसमज. पुढचा शब्द आहे आपला तिरस्कार. तिरस्कार या शब्दाचे समानार्थी होतात तिटकारा, अनादर, धिक्कार, हेटाळणी आणि अवमान. कोणकोणते होतात, तिटकारा, अनादर, धिक्कार, हेटाळणी आणि अवमान. पुढचा शब्द आहे आपला तीर. जो नदीचा किनारा असतो त्याला आपण तीर म्हणतो. पुढचा आपला त्याचा अजून एक अर्थ आहे काठ, हा सुद्धा त्याचा समानार्थी होतो. आणि बाण, तीर. आता हा तीर जो आहे हा बाणाच्या अनुषंगाने जो वापरला आहे तो महाभारत किंवा रामायण सिरीजमध्ये तुम्ही भरपूर वेळेस ऐकलेला असणार आहे. पुढचा आपला शब्द आहे तीव्र. तर तीव्र या शब्दाचे समानार्थी होतात कडक, प्रखर, तीक्ष्ण आणि जहाल. जहाल, तर लोकमान्य टिळक कसे होते, तर जहाल होते. जहाल होते म्हणजे कडक होते, ते त्यांच्या विचारधारेमध्ये कडक होते किंवा प्रखर किंवा तीक्ष्ण होते, म्हणून त्या अनुषंगाने हा शब्द तिथे लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे तुकडा म्हणून. तुकडा या शब्दाचे समानार्थी होतात खंड, काप, भाग, अंश किंवा लचका. तर आपण म्हणतो ना की कुत्र्याने त्याच्या मांडीचा लचका तोडला. मांडीचा लचका तोडला म्हणजे काय की त्याचा मांडीचा एक तुकडा तोडला. तुकडा तोडला. किंवा मग भाकरीचा हा भाकरीचा तुकडा असतो आणि आपल्या शरीराचा एखादा लचका असतो. अंश, भाग, काप आणि खंड हे शब्द सुद्धा लक्षात ठेवायचे. पुढचा शब्द आपला तुच्छ म्हणून. तुच्छ या शब्दाचे समानार्थी होतात हीन, नीच, शूद्र, अधम आणि तिरस्कार्य. याच्यामधले जे शूद्र आणि अधम हे शब्द आहे ते आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलेले आहे. पुढचा आपला शब्द आहे तुमुल म्हणून.
तुमुल या शब्दाचे समानार्थी होतात घनघोर आणि भयंकर. घनघोर आणि भयंकर. पुढचा आपला शब्द आहे तुडुंब. तुडुंब या शब्दाचे समानार्थी होतात ओतप्रोत, काठोकाठ, भरपूर आणि परिपूर्ण. पुढचा शब्द आहे तुष्ट म्हणून. तुष्ट या शब्दाचे समानार्थी होतात संतुष्ट, तृप्त किंवा खुश होणे. तुष्ट होणे म्हणजेच खुश होणे. पुढचा शब्द आहे आपला तुंदिल. तुंदिल या शब्दाचे समानार्थी होतात लठ्ठ, गलेलठ्ठ, लठ्ठ भारती किंवा जाड्या. आता लठ्ठ भारती आहे ना भारती नावाची एक ॲक्ट्रेस सुद्धा आहे, तर त्या सुद्धा थोड्याशा म्हणजे फॅटी आहे, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे तोटा म्हणून. तोटा या शब्दाचा समानार्थी होतो तो नुकसान, हानी, तूट, घट, खोट आणि बूड. बूड हा शब्द, बूड म्हणजे काय ना की तुमचे पैसे बुडणे, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा तोटा या शब्दाचा बूड हा शब्द सुद्धा समानार्थी होतो. पुढचा आपला शब्द आहे तोरा. तोरा या शब्दाचे समानार्थी होतात दिमाग, नखरा, गर्व, डौल, भपका आणि अहमभाव. अहमभाव. अहमभाव हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे तोंड. तोंड या शब्दाचे समानार्थी आहेत वदन, आनंद, मुख, चर्या आणि मुद्रा. मी जेव्हा तुम्हाला गणेश या शब्दाचे समानार्थी सांगितले, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं गजानन हा शब्द सांगितला होता आणि त्याची फोड करून सांगितली होती. गजाचे आहे ज्याला आनंद, तो म्हणजे गजानन. म्हणजे की ज्याला हत्तीचं तोंड आहे, तर आनंद या शब्दाचा अर्थ काय होतो तोंड. हा त्या शब्दात तिथे सुद्धा मी तुम्हाला ह्या शब्दाची फोड करून सांगितली होती. आनंद म्हणजेच तोंड, लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? गजानन. गजानन म्हणजेच की हत्तीचं तोंड असलेला म्हणजेच गणेश किंवा गजानन. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. चर्या हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे तोतळ. चर्या आपण कुठं वापरतो? दिनचर्यामध्ये हे चर्या आपण वापरतो, तर ते कसं लक्षात ठेवायचं आता तुम्ही बघा. पुढचा आपला शब्द आहे तोतया म्हणून. तोतया शब्दाचे समानार्थी होतात फसवणूक किंवा लबाडी. आता तोतया हा शब्द आपण भरपूर वेळेस न्यूजपेपरमध्ये वाचतो. ते कसं सांगतात की एखादा RTO अधिकारी तो पास झालेला नसतो. म्हणजे तो RTOचं फक्त वर्दी घालतो आणि असं दाखवतो की मी RTO अधिकारी. म्हणजे तो काय आहे? तो तोतया आहे. असं न्यूजपेपरमध्ये येतं की तोतया RTO अधिकारी पकडला गेला. म्हणजे की फसवणूक किंवा लबाड असलेला अधिकारी पकडला गेला. पुढचा आपला शब्द आहे तोष म्हणून. तोष या शब्दाचे समानार्थी होतात आनंद, समाधान, प्रसन्नता किंवा हर्ष. पुढचा आपला शब्द आहे त्रिधा. त्रिधा या शब्दाचे समानार्थी होतात त्रेधा किंवा घाई. पुढचा शब्द आहे त्रिविष्टक म्हणून. त्रिविष्टक या शब्दाचे समानार्थी होतात स्वर्ग किंवा इंद्रलोक. त्रिविष्टप या शब्दाचे समानार्थी काय काय होतात? स्वर्ग किंवा इंद्रलोक. तर इथून पुढे स्वर्गच्या ऐवजी त्रिविष्टप हा शब्द तुम्ही वापरत जा. पुढचा आपला शब्द आहे थकवा म्हणून. थकवा या शब्दाचे समानार्थी होतात ग्लानी, शैथिल्य, शीण किंवा निरुत्साह. काय काय होतात? शैथिल्य, शीण, निरुत्साह आणि ग्लानी. हे महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे थट्टा. थट्टा मस्करी करणे किंवा चेष्टा करणे किंवा उपहास करणे. तर थट्टा या शब्दाचे समानार्थी शब्द हे सर्वांनाच माहीत असणार आहे. पुढचा आपला शब्द आहे थडी म्हणून. थडी या शब्दाचे समानार्थी होतात किनारा, तीर, काठ किंवा कड. आत्ताच आपण तड हा शब्द बघितला होता, तड, तर तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला थवा. थवा म्हणजे समुदाय, जमाव किंवा समूह. आपण त्याला पक्ष्यांचा थवा म्हणतो ना, तर पक्ष्यांचा थवाच म्हणजे ॲक्च्युली तो पक्ष्यांचा समूहच आहे ना. फक्त त्यांच्या समूहाला आपण एक स्पेसिफिक नाव दिले, त्याला आपण थवा असं म्हणतो. थवा म्हणजे समुदाय, जमाव किंवा समूह. पुढचा आपला शब्द आहे थांगपत्ता. थांगपत्ता आपण म्हणतो ना की आता आशिषचा सध्या थांगपत्ता लागत नाही. थांगपत्ता म्हणजे तो कुठेही आपल्याला नेमकं माहीत नाही. म्हणजेच त्याचा अर्थ होतो सुगावा, माग, ठाव, छडा किंवा थांगपूस. थांगपूस हा शब्द थोडासा ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला थाट म्हणून. थाट या शब्दाचे समानार्थी होतात डामडौल, शोभा किंवा ऐट. पुढचा शब्द आहे थाळी. थाळी या शब्दाचे समानार्थी होतात ताट, परात आणि पात्र. पुढचा शब्द आहे थिटा म्हणून. थिटा या शब्दाचे समानार्थी होतात आखूड, अरुंद आणि अपुरा. पुढचा शब्द आहे थोतांड. थोतांड म्हणजेच की लबाड मनुष्य. तर थोतांड या शब्दाचे काय काय होतं समानार्थी? कुभांड, नाटक, पाखंड किंवा लबाडी. तर याच्यामध्ये कुभांड हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आहे थोरवी. थोरवी या शब्दाचे समानार्थी होतात मोठेपणा, महिमा किंवा श्रेष्ठता. थोरवी. थोरवी म्हणजेच मोठेपणा, महिमा किंवा श्रेष्ठता. पुढचा शब्द आहे थेट म्हणून. थेट या शब्दाचे समानार्थी होतात हुबेहूब, सरळ किंवा तडक. तडक हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे थोडे. थोडे या शब्दाचे समानार्थी होतात नाममात्र, तीळमात्र, किंचित, कणभर किंवा लोहमात्र. तीळ कसा असतो ना, तो खूप छोटा असतो, म्हणजेच की खूप थोडा. तीळमात्र या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा, खूप थोडा. पुढचा शब्द आपला दंग म्हणून. दंग या शब्दाचे समानार्थी होतात विस्मित, चकित,
निमग्न, चूर, गर्क किंवा गुंग होणे. मी दंग राहिलो बाबा हे सर्व बघून, किंवा मग तो धबधबा बघून मी दंग राहिलो. दंग राहिलो म्हणजे काय, की तुम्ही खूप विस्मित झाला ते बघून. तर त्याच्या समानार्थी कोणकोणते, निमग्न, चूर, गर्क किंवा गुंग. याच्यामध्ये गर्क हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आपला दंगल म्हणून. दंगल या शब्दाचे समानार्थी होतात धुमाकूळ, दंगा, धांगडधिंगा, धामधूम किंवा हुल्लड. कोणकोणते होतात, धुमाकूळ, दंगा, धांगडधिंगा, धामधूम किंवा हुल्लड. पुढचा शब्द आहे दंडुकेशाही. दंडुकेशाही या शब्दाचा समानार्थी होतो दडपशाही, दांडगाई किंवा अरेरावी करणे. दंडुकेशाही म्हणजे दडपशाही, दांडगाई किंवा अरेरावी. पुढचा शब्द आहे दंतूर. दंतूर या शब्दाचे समानार्थी होतात खंडित किंवा तुटक. खंडित किंवा तुटक. आता दंतूर हा शब्द आपण जॉग्राफीमध्ये वापरतो. हा PYQ सुद्धा आहे. तर त्यांनी विचारलेलं आहे, जी कोकणची किनारपट्टी ती कोणत्या प्रकारची आहे, दंतूर की रिया प्रकारची. तर दंतूरमध्ये काय असतं ना, दंतूर मी तुम्हाला सांगतो ती कन्सेप्ट आता काय. दंतूर, आता तुम्ही इरोजनल फीचरमध्ये फ्यॉर्ड्स कधी ऐकलं असणार आहे. तर हे ग्लॅशियलचं इरोजनल फीचर आहे फ्यॉर्ड म्हणून. तर फ्यॉर्ड काय करतं ना, समजा आता तुम्ही जी आपली साऊथ अमेरिका आहे त्याला कसं कन्सिडर करसाल, मी तुम्हाला इथे, ही साऊथ अमेरिका आहे. तर तुम्हाला हा जो पेरूचा किनारा आहे ना, तो पूर्ण असा दंतूर दिसेल. तर इथं जे ग्लॅशियर आहे, इथं जी पर्वतरांग आहे, तर त्या पर्वतरांगेने इथं जो काय म्हणतात त्याला, जो आपला स्नो येतो, स्नोला मराठीमध्ये हिम आपण म्हणतो, किंवा बर्फ येतो. तर बर्फ्यामुळे इथं इरोजनल फीचर तयार होतं आणि ही दंतूरची खाडी तयार होती, जी की दातासारखी अशी वाकडी राहती. म्हणून दंतूरचा तुटक किंवा खंडित हा अर्थ होतो, तो लक्षात ठेवायचा. पुढे पुढे जाऊयात आपण. दगड. दगड या शब्दाचे समानार्थी होतात धोंडा, पत्थर, शिला, अश्म, पाषाण, शिळा किंवा खडक. शिळा हा शब्द आपण रामायणामध्ये बघितलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे दगलबाज म्हणून. दगलबाज या शब्दाचे समानार्थी आहेत लुच्चा, कपटी, फसव्या किंवा विश्वासघाती म्हणून. दगलबाजचे काय काय, लुच्चा, कपटी, फसव्या आणि विश्वासघाती. पुढचा शब्द आहे आपला ददात म्हणून. ददात या शब्दाचे समानार्थी होतात उणीव, कमीपणा किंवा कमतरता. उणीव, कमीपणा किंवा कमतरता. पुढचा शब्द आहे आपला दया म्हणून. दया या शब्दाचे समानार्थी होतात कृपा, करुणा, अनुकंपा, मेहरबानी किंवा अनुग्रह. याच्यामध्ये अनुकंपा हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला दल म्हणून. दल या शब्दाचे समानार्थी होतात पाकळी, सेना किंवा विभाग. याच्यामध्ये पाकळी हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला दर्याद्र. दर्याद्र या शब्दाचे समानार्थी होतात अत्यंत दयाळू. आता हा लक्षात ठेवायचा. एकच शब्द आहे, मी तुम्हाला सांगितलं, जिथं जिथं एक आहे तो लक्षात ठेवायचा. दर्याद्र म्हणजेच काय, अत्यंत दयाळू. पुढचा शब्द आहे आपला द्रव्य म्हणून. द्रव्य या शब्दाचे समानार्थी होतात धन, संपत्ती, संपदा किंवा दौलत. द्रव्याचे म्हणजे काय, धन, संपत्ती, संपदा किंवा दौलत. पुढचा शब्द आहे आपला दरारा. दरारा या शब्दाचे समानार्थी होतात धाक, भीती, जरब किंवा दहशत. जरब बसवणे म्हणजेच दहशत बसवणे. पुढचा आपला शब्द आहे दरिद्री म्हणून. दरिद्री या शब्दाचे समानार्थी आहेत कंगाल, निर्धन, दीन, भनंग, निष्कांचन किंवा गरीब. आता आपण निष्कांचन हा शब्द याच्या अगोदर सुद्धा बघितलेला आहे. ज्याच्याकडे पैसा नसतो त्याला आपण निष्कांचन असं म्हणतो. तर निष्कांचन हा महत्त्वाचा शब्द आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला दर्प म्हणून. दर्प या शब्दाचे समानार्थी होतात उग्रवास, गर्व, अभिमान, अहंकार किंवा अहममान्यता. याचे दोन अर्थ होतात. दर्प म्हणजे उग्रवास आणि दुसरा त्याचा अर्थ आहे गर्व, अभिमान, अहंकार किंवा अहममान्यता. पुढे आपण बघूयात दलाल म्हणून. दलाल या शब्दाचे समानार्थी होतात अडत्या आणि मध्यस्थ. पुढचा आपला शब्द आहे दहशत म्हणून. दहशत या शब्दाचे समानार्थी होतात भीती, धास्ती, धाक, भय आणि धडकी. कोणकोणते होतात, भीती, धास्ती, धाक, भय आणि धडकी म्हणून. पुढचा आपला शब्द आहे दाखला. दाखला या शब्दाचे समानार्थी होतात उदाहरण, दृष्टांत, उपय किंवा नमुना. उपाय येते सॉरी नाही उपयाचे हा शब्दच असा आहे, तर तो तसाच लक्षात ठेवायचा. दाखला या शब्दाचे समानार्थी उदाहरण, दृष्टांत, उपया किंवा नमुना असे होतात. पुढचा आपला शब्द आहे दागिना म्हणून. दागिना या शब्दाचे समानार्थी होतात आभूषण, अलंकार किंवा डाग. तर आपण म्हणतो ना की सोन्याला आता डाग देऊन आणला. डाग देऊन आणला म्हणजे त्याला चकाकी करून आणलं, त्याला चकमक करून आणलं. तर त्या अनुषंगाने दागिना या शब्दाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे दाम म्हणून. दाम या शब्दाचे समानार्थी आहेत पैसा, मूल्य आणि अर्थ. दाम या शब्दाचे समानार्थी पैसा, मूल्य आणि अर्थ. पुढचा आपला शब्द आहे दार म्हणून. दार या शब्दाचे समानार्थी होतात दरवाजा, कवाड आणि ताट. आता ताट सुद्धा या दार या शब्दाचा समानार्थी आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दानव. दानव या शब्दाचे समानार्थी होतात असुर, दैन्य आणि राक्षस. पुढचा शब्द आहे दात म्हणून. दात या शब्दाचे समानार्थी
दंत, रदन आणि दशन असे होतात. याच्यामध्ये रदन हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दाम्पत्य म्हणून. दाम्पत्य या शब्दाचे समार्थी होतात जोडपे, पती पत्नी आणि दंपती. पुढचा शब्द आहे आपला दारा. दारा म्हणजेच बायको. दारा या शब्दाचे समार्थी कोणकोणते होतात तर पत्नी, आर्या, बायको, कांता किंवा जाया. तर आपण हे सर्व शब्द दारा या शब्दाचे समानार्थी आहेत. पुढचा आपला शब्द आहे दारू म्हणून. दारू या शब्दाचे समानार्थी होतात मद्य, मदिरा आणि सुरा. सुरा हा शब्द दारू या शब्दाचा समानार्थी आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दाल्ला म्हणून. दाल्ला या शब्दाचे समानार्थी होतात दादला, नवरा आणि पती. दादला, नवरा आणि पती. आपण काय काय बघितलं? दारा. दारा म्हणजे बायको आणि दाल्ला म्हणजे नवरा. तर दादला हा शब्द सुद्धा दाल्ला या शब्दाचा समानार्थी येतो, तो लक्षात ठेवायचा. पुढे बघूयात दिमाग. दिमाग या शब्दाचे समानार्थी होतात मयुरी, तोरा, डौल आणि गर्व. दिमाग या शब्दाचे काय काय समानार्थी होतात? मयुरी, तोरा, डौल आणि गर्व. पुढचा शब्द आहे आपला दिलगिरी. दिलगिरी या शब्दाचे समानार्थी होतात दुःख, खिन्नता आणि खेद. पुढचा शब्द आहे आपला दिलेर म्हणून. दिलेर या शब्दाचे समानार्थी होतात धाडशी, शूर आणि धीट. पुढचा शब्द आहे आपला द्विज म्हणून. हा काल मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपण खग किंवा पक्षी हा शब्द जेव्हा बघत होतो. द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा. तर दोनदा जन्मणारे कोण कोण आहे? ब्राह्मण, पक्षी आणि दात. आपण म्हणतो ना, एक दुधाचे दात आणि एक नंतर येणारे दात असतात. तर द्विज म्हणजेच ब्राह्मण, पक्षी आणि दात. पुढचा आपला शब्द आहे दीन. दीन या शब्दाचे समानार्थी होतात दिवस, वासर, वार, अन्न आणि अनहय. अनहय हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दीप्ती म्हणून. दीप्ती या शब्दाचे समानार्थी होतात प्रकाश, उजेड, तेज आणि कांती. दीप्ती म्हणजेच काय? प्रकाश, उजेड, तेज आणि कांती. पुढचा आपला शब्द आहे दीर्घजीवी. दीर्घजीवी या शब्दाचे समानार्थी होतात चिरंजीव किंवा चिरायू. मी काल तुम्हाला चिरंजीवी हनुमान याचं उदाहरण सांगितलं होतं. म्हणजे जे अमर असतात त्याला आपण चिरंजीवी म्हणतो. तर इथं दीर्घजीवीचा सुद्धा अर्थ चिरंजीव किंवा चिरायू असा होतो. पुढचा आपला शब्द आहे दिवा म्हणून. दिवा या शब्दाचे समानार्थी होतात दीपक आणि दीप. याच्यामध्ये दीपक आणि दीप या दोघांना दुसरी वेलांटी ती लक्षात ठेवायची. शुद्ध लेखनामध्ये ती आपल्याला कामं येणार आहे. पुढचा आपला शब्द आहे दीन म्हणून. दीन या शब्दाचे समानार्थी आहेत गरीब, दुबळा किंवा पामर म्हणून. पामर हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पामर, पानसिंग तोमर लक्षात ठेवा आणि त्यावरून पामर लक्षात ठेवा. तो गरीबच होता म्हणून त्यांनी बंदूक हातात घेतली. आणि अजून एक आपण शब्द बघितला होता निष्कांचन म्हणून. निष्कांचन, तो पण लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दुंदभी म्हणून. दुंदभी या शब्दाचे समानार्थी होतात नगर आणि नौबत. पुढचा आपला शब्द आहे दुःख म्हणून. दुःख या शब्दाचे समानार्थी होतात शोक, खेद, पीडा, यातना आणि क्लेश. पुढचा शब्द आहे दुर्दशा. दुर्दशा म्हणजेच वाईट स्थिती, हाच त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढचा आपला शब्द आहे दुर्दैवी. दुर्दैवी या शब्दाचे समानार्थी होतात अभावी, दैवहीन, दुर्भाग्यशाली किंवा कमनशिबी. दैवहीन म्हणजे ज्याच्या पाठीमागे किंवा ज्याच्या पाठीमागे देव उभा नाही त्याला दैवहीन म्हणलं जातं. तर त्या अनुषंगाने दुर्दैवी या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दुबळा म्हणून. दुबळा या शब्दाचे समानार्थी आहेत दुर्बल, सामर्थ्यहीन किंवा अशक्त. दुबळा म्हणजेच काय? सामर्थ्यहीन, अशक्त किंवा दुर्बल. पुढचा आपला शब्द आहे दुर्धर म्हणून. तर दुर्धर या शब्दाचे समानार्थी होतात कठीण, असाध्य किंवा अवघड. दुर्धर म्हणजेच कठीण, असाध्य किंवा अवघड. पुढचा शब्द आहे आपला दुर्जन म्हणून. दुर्जन या शब्दाचे समानार्थी होतात दुष्ट, नीच आणि असाधू. साधू म्हणजेच चांगला व्यक्ती आणि असाधू म्हणजेच दुर्जन. तर लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे दुर्भिक्ष म्हणून. दुर्भिक्ष या शब्दाचे समानार्थी होतात कमतरता, वानवा किंवा वांदे. एखाद्या गोष्टीचे वांदे असणे आपण असं म्हणतो ना. वांदे असणे म्हणजे काय? की त्या गोष्टीची आपल्याकडं कमतरता असणे. दुर्भिक्ष म्हणजेच काय? कमतरता, वानवा किंवा वांदे. पुढचा आपला शब्द आहे दुर्मिळ. दुर्मिळ आपण म्हणतो ना, हा प्राणी दुर्मिळ आहे किंवा मग आता आपण त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रिटिकली एंडेंजर्ड एक स्पेसिस आहे बघा, पक्षी आहे तो. आता मला त्याचं नाव आठवत नाही एक्झॅक्टली. सोलापूर साईडकडं तो बघायला भेटतो. दुर्मिळ. दुर्मिळ म्हणजेच काय? मिळण्यास कठीण किंवा क्वचितच आढळणारे. सरासरी प्राण्यांच्या अनुषंगाने हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आहे आपला दुर्लक्ष. दुर्लक्ष या शब्दाचे समानार्थी आहेत हेळसांड, हायगय, निष्काळजीपणा किंवा कानाडोळा करणे. पुढचा शब्द आपला दुष्ट म्हणून. दुष्ट या शब्दाचे समानार्थी आहेत अधम, नीच, खल, दुरात्मा, बदमाश, दुर्जन, निर्दय आणि दुराचारी. अधम हा शब्द आपण अजून एका ठिकाणी बघितला होता. अधम हा शब्द आपण जिथं आपण शूद्र
शब्द बघितला होता, तिथं सुद्धा बघितला होता, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दूध म्हणून. दूध या शब्दाचे समानार्थी होतात दुग्ध, क्षीर, गोरस आणि पाय. गोरस म्हणजे काय, की गो म्हणजेच ना गाय आणि रस म्हणजे काय, दूध. तर असं लक्षात ठेवायचं, गायीपासून जे रस येतं त्यालाच आपण दूध म्हणतो. पय, पय हा शब्द लक्षात ठेवा, आपण दुधाला पितो ना, त्या अनुषंगाने याला लक्षात ठेवायचं. खीर, क्षीर, खीर कशापासून बनवतो आपण, दूध, दूध हापासून बनवतो म्हणून हे क्षीर सुद्धा लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे दूधखुळा. दूधखुळा या शब्दाचे समानार्थी शब्द होतात भोळसर, मेषपात्र किंवा अजान. मेषपात्र हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दूषणार्ह. दूषणार्ह या शब्दाचा समानार्थी होतात निंद्य किंवा दोषार्ह. निंद्य किंवा दोषार्ह. पुढचा शब्द आहे दृष्टादृष्ट. दृष्टादृष्ट या शब्दाचे समानार्थी होतात दृष्टीभेट किंवा नजरा नजर. पुढचा शब्द आहे दृष्टांत. दृष्टांत म्हणजेच काय, दाखला किंवा उदाहरण. हा शब्द आपण सरासरी कीर्तनामध्ये वापरला जातो. महाराज लोक सांगतात बघा, की हा दृष्टांत किंवा तो दृष्टांत. दृष्टांत म्हणजेच काय, दाखला किंवा उदाहरण. किंवा मग तुम्ही अलंकारमध्ये सुद्धा दृष्टांत अलंकार हा आहे, एक प्रकार आहे. तर दृष्टांत अलंकार म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये दाखला किंवा उदाहरण दिलं जातं. पुढचा शब्द आहे आपला दैव. दैव या शब्दाचे समानार्थी आहेत परमेश्वर, सूर, अमर, ईश, निर्मिक, ईश्वर आणि निर्जर. आता हे सूर कसं लक्षात ठेवसाल ना तुम्ही, असुर आपण राक्षसांना म्हणतो, जिथं जिथं लावतो आपण त्याचा विरुद्धार्थी होतो. मग सूर म्हणजे देव, हे असं लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे देऊळ म्हणून. देऊळ या शब्दाचे समानार्थी होतात मंदिर, देवालय आणि राऊळ. राऊळ हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढे आपण बघूया देवाज्ञा. देवाज्ञा या शब्दाचे समानार्थी होतात देहावसान, दीर्घनिद्रा, मरण, मृत्यू, चिरमरण किंवा चिरनिद्रा. पुढचा आपला शब्द आहे देह म्हणून. देह या शब्दाचे समानार्थी होतात तन, शरीर, तनू, काया, वपू किंवा कुडी. वपू आणि कुडी हे शब्द नवीन आहेत, ते लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे दैव. दैव या शब्दाचे समानार्थी होतात नशीब, प्रारब्ध, भाग्य, ललाटलेख किंवा नियती. आता याच्यामधला जो ललाट हा शब्द आहे, तो मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितला होता. ललाटी भंडार, मी तुम्हाला हे गाण्यामध्ये आपण वापरतो. ललाटी भंडार म्हणजेच काय, तुमचा कपाळ. कपाळावरतीच तुम्ही भंडारा लावता ना, भंडारा म्हणजे हळद किंवा काय असेल ते. ललाट लेख म्हणजेच काय, तुमच्या कपाळावर जे लिहिलं, आपण म्हणतो ना आपलं भाग्य आपल्या कपाळावरती लिहिलेलं राहतं, म्हणजेच ललाट लेख. त्या अनुषंगाने दैव या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे दैत्य म्हणून. दैत्य या शब्दाचे समानार्थी होतात दानव, राक्षस आणि असुर. आताच आपण वरती सूर म्हणून बघितला. सूर या शब्दाचा अर्थ होतो दैव म्हणून आणि असुर या शब्दाचा होतो दैत्य, लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला दैन्य म्हणून. दैन्य या शब्दाचे समानार्थी होतात हलाकी किंवा गरिबी. पुढचा आपला शब्द आहे द्वैत म्हणून. द्वैत या शब्दाचे समानार्थी होतात भेदभाव, भिन्नता किंवा विलक्षणपणा. भेदभाव, भिन्नता किंवा विलक्षणपणा. पुढचा आपला शब्द आहे धंदा म्हणून. धंदा या शब्दाचे समानार्थी होतात व्यापार, व्यवसाय, उद्योग किंवा उद्यम. व्यापार, व्यवसाय, उद्योग किंवा उद्यम. पुढचा आपला शब्द आहे धक्का म्हणून. धक्का या शब्दाचे समानार्थी होतात हिसका, हिसडा, प्रहार, आघात, चौथरा किंवा कट्टा. आपण म्हणतो ना हसाड हुसड करू नको. हसाड हुसड करू नको म्हणजे धक्काधुक्की देऊ नको, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आहे आपला धटिंगण म्हणून. धटिंगण या शब्दाचे समानार्थी होतात उर्मट, आडदांड, दांडगा, धिप्पाड किंवा टग्या. टग्या, टग्या म्हणजेच काय, धिप्पाड, तर लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आहे आपला धडपड म्हणून. धडपड या शब्दाचे समानार्थी होतात खटाटोप, खटपट, परिहाय किंवा प्रयत्न. सर्व हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा शब्द आहे आपला धन म्हणून. धन या शब्दाचे समानार्थी होतात द्रव्य, पैसा, संपद, संपत्ती, दौलत किंवा अर्थ. आपण म्हणतो ना अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजेच पैशाचे शास्त्र. पैशाचे शास्त्र, तर त्या अनुषंगाने अर्थसुद्धा म्हणजे धन होतं, हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे धनी म्हणून. धनी या शब्दाचे समानार्थी आहेत मालक, स्वामी किंवा यजमान. मालक, स्वामी किंवा यजमान. पुढचा शब्द आहे धनिक म्हणून. धनिक या शब्दाचे समानार्थी आहे श्रीमंत आणि सावकार. पुढचा शब्द आहे आपला धनुष्य. याच्यामध्ये हा जो कोदंड शब्द आहे, हा PYQ आहे, तो नवी मुंबई महानगरपालिकामध्ये कोदंड धनुष्य हा शब्द विचारला गेलेला आहे. तर धनुष्य या शब्दाचे समानार्थी कोणकोणते होतात, धनु, चाप, कोदंड, कारमुक आणि कमठा. कारमुक आणि कमठा. पुढचा आपला शब्द आहे धवल म्हणून. धवल या शब्दाचे समानार्थी होतात पांढरे, शुभ्र, श्वेत आणि ढवळा. ढवळा हा आत्ताच आपण बघितला आहे. पुढचा आपला शब्द आहे म्हणून धन्य म्हणून. धन्य या शब्दाचे समानार्थी होतात कृतार्थ, कृतकृत्य आणि भाग्यवान. धाक हा आपला पुढचा शब्द आहे आणि त्याचे समानार्थी होतात भय, धास्ती, दहशत, जरब, वचक किंवा दरारा. पोलिसांनी त्याला जरब बसवली,
जरब बसवली म्हणजेच काय की धाक दाखवला किंवा भय दाखवलं किंवा धास्ती दिली. तर हे सर्व धाक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आपला शब्द आहे धागा म्हणून. धागा या शब्दाचे समानार्थी होतात दोरा, सूत किंवा सूत्र. दोरा, सूत किंवा सूत्र. आपण म्हणतो ना की त्याचे धागे दोरे आहे म्हणजेच त्याचे सूत्र आहेत. पोलिसांच्या आणि क्रिमिनलच्या संदर्भामध्ये धागा दोरा हा शब्द वापरण्यात येतो आणि सूत्रसुद्धा हाच त्या अनुषंगाने आपण वापरतो. MPSC मध्ये म्हणतो ना की सूत्रांच्या माहितीनुसार एवढ्या एवढ्या जागा आहेत. पुढे आपण बघूया धाम म्हणून. धाम या शब्दाचे समानार्थी होतात घर, स्थान आणि ठिकाण. आपण म्हणतो ना चार धाम. चार धाम म्हणजे काय? चार धाम अशी ठिकाणं आहेत की जिथं चार देवांचं काय म्हणतात त्याला घर किंवा मग स्थान आहे. तर धाम म्हणजेच काय? घर, स्थान किंवा ठिकाण. पुढचा आपला शब्द आहे धाडस म्हणून. धाडस या शब्दाचे समानार्थी होतात धैर्य, साहस, हिंमत, निर्भयता, धीटपणा किंवा छाती. 56 इंचाची छाती लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आहे आपला धिक्कार म्हणून. धिक्कार म्हणजेच निंदा किंवा निषेध करणे. धी. धी हा एकच वर्डचा शब्द आहे. धी म्हणजेच बुद्धी. धी म्हणजेच बुद्धी हे लक्षात ठेवायचं. धी म्हणजेच बुद्धी. पुढचा आपला शब्द आहे धुंदी म्हणून. धुंदी या शब्दाचे समानार्थी होतात कैफ, नशा, अंमल, उन्माद किंवा गर्व आणि त्याचा अजून एक अर्थ होतो ताठा. धुंदी म्हणजेच कैफ, नशा, अंमल, उन्माद, गर्व आणि ताठा. पुढचा शब्द आहे धूळ. धूळ या शब्दाचे समानार्थी होतात धुरळा, माती, चूर्ण किंवा रजकण. रजकण हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे धूर्त म्हणून. धूर्त या शब्दाचे समानार्थी होतात लुच्चा, लबाड, भांडखोर किंवा कावेबाज. कावेबाज हा लक्षात ठेवायचा. तो कावळा कसा असतो ना धूर्त असतो. कावेबाज लक्षात ठेवायचं त्या अनुषंगाने. पुढचा शब्द आहे आपला धैर्य. धैर्य या शब्दाचे समानार्थी होतात हिंमत, धीटपणा, धाडसी, वृत्ती, निर्भय, बेडर आणि धीट. पुढचा शब्द आहे आपला ध्वज म्हणून. ध्वज या शब्दाचे समानार्थी होतात निशान, पताका, झेंडा. कोणकोणते होतात? निशान, पताका आणि झेंडा. पुढचा आपला शब्द आहे ध्वनी म्हणून. ध्वनी या शब्दाचे समानार्थी होतात सूचित किंवा गर्भित करणे. ध्वनी म्हणजेच काय? सूचित किंवा गर्भित. पुढचा शब्द आहे आपला ध्वनित. ध्वनित या शब्दाचा अर्थ आहे स्पष्टपणे. काय? स्पष्टपणे. आता आपण न अक्षरापर्यंत आलेलो आहोत आणि इथून पुढचे शब्द बघणार आहोत. तर फक्त पाणी पितो मी 1 सेकंड. तर पुढचा आपला शब्द आहे नकली म्हणून. नकली या शब्दाचे समानार्थी आहेत कृत्रिम, खोटा आणि बनावट. पुढचा शब्द आहे नकाशा म्हणून. नकाशा या शब्दाचे समानार्थी आहेत चित्र, सप्रयाण, रेषाकृती किंवा आराखडा. सप्रयाण हा शब्द नवीन आहे, तो हायलाईट करून ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला नगारा म्हणून. नगारा या शब्दाचे समानार्थी आहेत नौबत, डंका किंवा दुधंबी. दुधंबी हा शब्द नवीन आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला नजरबंदी. नजरबंदी या शब्दाचे समानार्थी आहेत जादूगिरी किंवा हात चलाकी करणे. नजरबंदी म्हणजे जादूगिरी किंवा हात चलाकी करणे. पुढचा शब्द आहे आपला नजराणा. नजराणा म्हणजे देणगी, आहेर किंवा उपायन. देणगी, आहेर किंवा उपायन हे आपण इतिहासामध्ये खूप वेळेस वाचलेलं आहे. नजराणा देणे किंवा नजराणा देणेच म्हणजे काय? भेट देणे म्हणजे देणगी, आहेर किंवा उपायन. पुढचा आपला शब्द आहे नमन म्हणून. नमन या शब्दाचे समानार्थी आहेत नमस्ते, प्रणिपात, दंडवत, प्रणाम, वंदन, नमस्कार, कुर्णिसात किंवा अभिवादन. याच्यामध्ये कुर्णिसात हा शब्द आपण वाचलेला किंवा ऐकलेला आहे. याच्यामध्ये प्रणिपात, दंडवत हे शब्द आपण महाभारत सिरीज किंवा मग ज्या आपल्या ऐतिहासिक सिरीज आहे त्याच्यामध्ये ऐकलेले आहे. पुढचा आपला महत्त्वाचा शब्द आहे नदी म्हणून. नदी या शब्दाचे समानार्थी जर बघायचे झाले तर सरिता, तटिनी, तरंगिणी, नद्य, निर्झरिणी, आपगा, जलवाहिनी, तारिणी हे सर्व शब्द नदी या शब्दाचे समानार्थी आहेत. कोणकोणते? तारिणी, जलवाहिनी, आपगा, निर्झरिणी, नद्य, तरंगिणी, तटिनी, सरिता हे सर्व शब्द नदी या शब्दाचे समानार्थी आहेत, ते लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे नर म्हणून. नर या शब्दाचे समानार्थी होतात पुरुष, मनुष्य किंवा मर्द. पुढचा शब्द आहे नवरा म्हणून. नवरा या शब्दाचे समानार्थी होतात पती, कांत, भर्ता, धव, भ्रतार, वल्लभ, धनी आणि मालक म्हणून. कोणकोणते? पती होतं, कांत होतं. आता कांता म्हणजे आपण बायको बघितली तर कांत म्हणजे नवरा होतो. भर्ता म्हणजे नवरा होतो. धव, भ्रतार, वल्लभ, धनी आणि मालक हे सर्व शब्द नवरा या शब्दाचे समानार्थी आहेत.
पुढचा शब्द आपला नृत्य हा आहे. नृत्य या शब्दाचे समार्थी होतात नाच. पुढचा शब्द आपला नव म्हणून. नव या शब्दाचे समार्थी होतात नवीन, नूतन, नवे आणि अभिनव. अभिनव हा शब्द महत्त्वाचा आहे. अभिनव भारत ही संघटना कुणी स्थापन केली होती हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा शब्द आपला नश्वर म्हणून. नश्वर या शब्दाचे समार्थी आहेत क्षणभंगूर, क्षयी, अशाश्वत आणि नाशवंत. नश्वर म्हणजेच काय? अशाश्वत किंवा नाशवंत. पुढचा शब्द आहे आपला नक्षत्र. नक्षत्र या शब्दाचे समार्थी होतात तारा आणि तारका. पुढचा शब्द आहे आपला नाक. कालच मी तुम्हाला घ्राणेंद्रिय हा शब्द एक्सप्लेन करून सांगितला होता की ज्या ज्या इंद्रियांमधून घाण येते त्याला आपण घ्राणेंद्रिय म्हणतो. पहिला आपण नाक बघितला होता, दुसरा आपण कान बघितला होता आणि इथेच नाकाचे समानार्थी दिलेले घ्राणेंद्रिय आणि नासिका म्हणून ते लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे नाग म्हणून. नाग या शब्दाचे समार्थी आहेत सर्प, साप, भुजंग, तक्षक, उरग, उन्नग, पन्नंग, अही, फणी, व्याल आणि विषधर. विषधर म्हणजे की विष असतं ना त्याच्या ह्याच्यामध्ये. व्याल हा शब्द महत्त्वाचा आहे. परत उन्नग, पन्नग हे शब्द पण महत्त्वाचे आहे, तर लक्षात ठेवायचे. तक्षक हा शब्दसुद्धा लक्षात ठेवायचा. पुढचे आहेत आपला नाजूक म्हणून शब्द आणि त्याचे समार्थी होतात कोमल, सुकुमार, मृदू आणि अलवार. अलवार हा शब्दसुद्धा आपण भक्ती आणि सोपी मुवमेंट जेव्हा वाचतो त्याच्यामध्ये अलवार आपण वाचतो, तर त्या अनुषंगाने सुद्धा लक्षात ठेवायचं. नाजूक, कोमल, सुकुमार, मृदू आणि अलवार हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे नाते म्हणून. नाते या शब्दाचे समार्थी आहेत रक्तसंबंधी, आप्तपणा, आत्मीय. पुढचा शब्द आहे आपला नाडणूक. नाडणूक या शब्दाचे समार्थी होतात छळ, गांजवणूक, लुबाडणूक किंवा ठकवणूक. ठकवणूक हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे नाद म्हणून. नाद या शब्दाचे समार्थी होतात आवाज, छंद, ध्वनी आणि निनाद. निनाद शब्द महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे नापास म्हणून. नापास या शब्दाचे समानार्थी होतात अनित्तीर्ण किंवा अयशस्वी, अनुत्तीर्ण किंवा अयशस्वी. पुढचा आपला शब्द आहे नामे म्हणून. तर नामे या शब्दाचे समानार्थी होतात सुंदर, वाखाणण्याजोगे, उत्कृष्ट, उमदा किंवा सरस. कोणकोणते होतात? सुंदर, वाखाणण्याजोगे, उत्कृष्ट, उमदा किंवा सरस. पुढचा आपला शब्द आहे नामुष्की म्हणून. नामुष्की या शब्दाचे समानार्थी होतात बेअब्रू, अपकीर्ती, नाचक्की किंवा बदनामी. कोणकोणते होतात? बेअब्रू, अपकीर्ती, नाचक्की किंवा बदनामी. पुढचा आपला शब्द आहे नायनाट. नायनाट या शब्दाचे समानार्थी होतात सत्यानाश, निपात, विध्वंस, निर्दालन किंवा विनाश. याच्यामध्ये निर्दालन हा शब्द ऑड आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे नाव म्हणून. नाव या शब्दाचे समानार्थी होतात होडी, नौका, तर, नाम, अभिधान आणि उपाधी. नाव. आता नाव हा शब्द मराठीमध्ये जर बघितलं तुम्ही तर तो आपण नाम किंवा उपाधी या अनुषंगाने वापरतो आणि जर हिंदी म्हणून जर बघितला तर तो होडी किंवा नौका या अनुषंगाने वापरलेला जातो. तर सुद्धा होडी किंवा नौकेलाच म्हटलं जातं, त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे निकरा म्हणून. निकरा या शब्दाचे समानार्थी होतात साठा, संग्रह आणि ढीक. पुढचा शब्द आहे निकड म्हणून. निकड या शब्दाचे समानार्थी होतात लकडा, तगादा, गरज आणि आवश्यकता. पुढचा शब्द आहे निकष म्हणून. निकष या शब्दाचे समानार्थी कसोटी आणि परीक्षा होतात. परीक्षा हा शब्द शुद्ध लेखनासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे निकोप म्हणून. निकोप या शब्दाचे समानार्थी होतात आरोग्यपूर्ण, निरामय, निरोगी, रोगरहित. निकोप म्हणजेच काय? आरोग्यपूर्ण, निरामय, निरोगी आणि रोगरहित. कालच मी तुम्हाला चिकित्सा हा शब्दसुद्धा सांगितला होता दवाखान्याच्या संदर्भात, तो लक्षात आणायचा. पुढचा शब्द आहे आपला निखालस. निखालस या शब्दाचे समानार्थी होतात स्पष्ट आणि साफ. निखालस म्हणजे काय? स्पष्ट आणि साफ, लक्षात ठेवायचे. निजधाम. निजधाम या शब्दाचा अर्थ होतो स्वर्ग. निजधाम म्हणजे स्वर्ग. आता 4 धाम लक्षात आणायचे आणि 4 धामाच्या वरती काय असेल तर तो आहे निजधाम. निजधाम म्हणजेच काय? तर स्वर्ग. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही अजिबात. पुढचा आपला शब्द आहे निर्जन म्हणून. निर्जन या शब्दाचा समानार्थी होतो ओसाड. निर्जन म्हणजेच काय? जिथं कोणतीही व्यक्ती राहत नाही म्हणजेच काय? जिथं कोणीही राहत नाही म्हणजेच ओसाड, म्हणजेच निर्जन. लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे निर्जर म्हणून. निर्जर या शब्दाचा समानार्थी आहे झरा म्हणून. कोणता आहे तो? झरा हा आहे. निर्जर म्हणजेच झरा, लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे निगा म्हणून. निगा या शब्दाचे समानार्थी आहेत काळजी, निगराणी आणि जोपासना. निगा म्हणजेच काय? काळजी, निगराणी आणि जोपासना. पुढचा आपला शब्द आहे निपुण. निपुण असणेच म्हणजे काय? निष्णात असणे किंवा कुशल असणे, प्रवीण, तरबेज, कसबी किंवा पारंगत असणे. निपुण हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे निमंत्रण. निमंत्रण या शब्दाचे समानार्थी होतात आमंत्रण, बोलावणे, आवतन किंवा पाचारण. आवतन हा शब्द
महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे निबिड म्हणून. निबिड या शब्दाचे समानार्थी होतात दाट, गडद आणि घनदाट. कालसुद्धा हा शब्द आपण बघितलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे निधन म्हणून. निधन या शब्दाचे समानार्थी होतात मृत्यू, अंत, मरण, चिरशांती किंवा चिरनिद्रा. चिरशांती किंवा चिरनिद्रा लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे नित्य म्हणून. नित्य म्हणजेच नेहमी, सतत, सदोदित, सदैव आणि रोज. याच्यामध्ये सदोदित हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला निरभ्र. निरभ्र म्हणजेच ढग नसलेले किंवा स्वच्छ. निरभ्र म्हणजेच काय, ढग नसलेले किंवा स्वच्छ. ढग नसलेले काय असणार आहे रे, आभाळ असणार आहे. आणि स्वच्छ म्हणजे काय, आभाळच असणार आहे. निरभ्र आभाळ आपण हा शब्द वापरतो. पुढचा आपला शब्द आहे निश्चय म्हणून. निश्चय या शब्दाचे समानार्थी आहेत निर्धार, निग्रह आणि दृढ संकल्प. निश्चय म्हणजेच काय, दृढ संकल्प. आपण वर्ष संपतं आणि नवीन वर्षासाठी जे करतो ते म्हणजे दृढ संकल्प. पुढचा आपला शब्द आहे निवाडा. न्याय निवाडा हा शब्द आपण वापरतो. निवाडा म्हणजेच याचा अर्थ होतो निर्णय किंवा न्याय. पुढचा आपला शब्द आहे निद्रा. आपण रोज रात्री मसाला दूध पिऊन बेडवरती पडतो म्हणजेच आपण निद्रा घेतो, त्यालाच आपण नीज किंवा झोप असं म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे निमित्त. निमित्त या शब्दाचे समानार्थी होतात हेतू, कारण, प्रयोजन, मतलब किंवा उद्देश. याच्यामध्ये मतलब हा शब्द थोडासा म्हणण्यापेक्षा तो हिंदू भाषिक येतो. नॉर्दर्न साईडला तो वापरला जातो मतलब हा शब्द. पुढचा आहे आपला निरंकुश. निरंकुश या शब्दाचे समानार्थी होतात उच्छखल, स्वेच्छाचारी, स्वेर, स्वच्छंदी आणि बेलगाम. बेलगाम म्हणजेच की त्याला कोणत्याही प्रकारचा लगाम नाही आहे. म्हणजे तो कुठेही हिंडतो, त्याच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी करतो, म्हणजेच बेलगाम म्हणजेच निरंकुश, ज्याच्यावरती कोणताही अंकुश नाही, तो म्हणजे निरंकुश. उच्छखल, स्वेच्छाचारी, स्वेर आणि स्वच्छंदी आणि अजून कोणता आहे, बेलगाम. हे शब्द लक्षात ठेवायचे. इथून पुढे तुम्ही तुमच्या मनासारख्या जर गोष्टी करत असाल तर तुम्ही निरंकुश आणि बेलगाम आहात. करायला पण पाहिजे त्या. पुढचा शब्द आहे आपला निरर्थक. निरर्थक या शब्दाचे समानार्थी आहेत निष्फळ, व्यर्थ, अर्थशून्य, उगीच, निष्कारण किंवा विनाकारण. पुढचा शब्द आहे आपला निष्ठा म्हणून. निष्ठा म्हणजे श्रद्धा, तुमची पण कोणावरती असेल ती श्रद्धा. दुसरा आहे तुमचा आस्था, अनन्यभाव आणि भक्ती. निष्ठा म्हणजेच काय, श्रद्धा, कोणावर तरी असलेली श्रद्धा, आस्था, अनन्यभाव किंवा भक्ती. पुढचा आपला शब्द आहे नीरव म्हणून. नीरव या शब्दाचे समानार्थी होतात निशब्द आणि शांत. नीरव म्हणजेच काय, निशब्द किंवा शांत. पुढे आपण बघूयात नुकसान. नुकसान या शब्दाचे समानार्थी होतात हानी, तोटा किंवा तूट. कोणकोणते होतात, हानी, तोटा किंवा तूट. पुढचा आपला शब्द आहे नुपूर म्हणून. नुपूर या शब्दाचे समानार्थी होतात तोरड्या, पैंजण किंवा वाळे. तोरड्या, पैंजण किंवा वाळे. नुपूर हे नाव मुलींचं सुद्धा असतं, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. मुलीच घालतात पैंजण, वाळे आणि तोरड्या, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे नेता. नेता या शब्दाचे समानार्थी आहेत अग्रणी, पुढारी, म्होरक्या आणि नायक. म्होरक्या हा शब्द सध्या तुम्ही खूप वाचत असाल बॅनरवरती म्होरक्या म्हणून, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे नैतिक. नैतिक म्हणजेच काय ना, की इथिकल गोष्टी असणे. इथिक्स म्हणजे काय, राईट आणि रॉंग याच्यामधला जो फरक ज्याला समजतो तो असतो इथिकल. नैतिक म्हणजेच विहित किंवा नीतीनुसार. नैतिक म्हणजेच विहित किंवा नीतीनुसार. पुढचा आपला शब्द आहे नैसर्गिक. नैसर्गिक या शब्दाचे समानार्थी होतात स्वाभाविक, सहज, मूळचे किंवा प्राकृतिक. स्वाभाविक, सहज, मूळचे किंवा प्राकृतिक. पुढचा आपला शब्द आहे नोकर म्हणूक. याच्यामध्ये आपण किंकर हा शब्द महत्त्वाचा आहे, याच्या अगोदर सुद्धा बघितलेला आहे. नोकर या शब्दाचे समानार्थी होतात सेवक, चाकर, कर्मचारी, दास, अनुगामी, आश्रित, अनुचर आणि किंकर. हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा आपला शब्द आहे नौबत म्हणून. नौबत या शब्दाचे समानार्थी आहेत अडचण, संकट आणि चौघडा. चौघडा लग्नाचा जो चौघडा असतो ज्याच्यावरती उभा राहतात नवरा नवरी, तो वाला चौघडा म्हणजेच नौबत. अडचण आणि संकट म्हणजेच नवरा नवरीवरती अशी नौबत आली की ते चौघड्यावरती उभा आहेत, लक्षात ठेवा त्या अनुषंगाने. पुढचा आहे आपला पंक्ती म्हणून. पंक्ती या शब्दाचे समानार्थी आहेत ओळ, रांग, माळ आणि मालिका. पुढचा शब्द आहे पंडित. पंडित या शब्दाचे समानार्थी होतात विद्वान आणि शास्त्री. आपण म्हणतो ना शास्त्री बुवा, तर त्या अनुषंगाने पंडित, विद्वान आणि शास्त्री लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला पंत म्हणून. तर तो पंतच आहे आय गेस. तो मी एकदा चेक करतो, पंतच असणार आहे तो. पंत म्हणजे मार्ग, रस्ता, वाट आणि पथ. पंत या शब्दाचे समानार्थी कोणकोणते आहेत, मार्ग, रस्ता, वाट आणि पथ. पथ म्हणजे मार्ग, रस्ता हे आपल्याला माहिती आहे, त्या अनुषंगाने पंत सुद्धा लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे पगार म्हणून.
पगार या शब्दाचे समानार्थी होतात वेतन, तनखा, मेहताना आणि मुशाहिरा. मुशाहिरा हा शब्द नवीन आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला पंगू. पंगू या शब्दाचे समानार्थी होतात पांगळा, विकल, लंगडा, लुळा, विकलांग, अपंग किंवा दिव्यांग. लक्षात ठेवायचे. दिव्यांग हा शब्द मोदीजी यांनी प्रचलित आणलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे पथारी म्हणून. पथारी या शब्दाचे समानार्थी होतात अंथरूण किंवा बिछाना. पथारी या शब्दाचे समानार्थी कोणकोणते होतात? अंथरूण किंवा बिछाना. पुढचा आपण पुढचा शब्द आहे आपला पटकी म्हणून. पटकी या शब्दाचे समानार्थी होतात महामारी किंवा मरी. आता जो प्लेग हा रोग आला होता ना टिळकांच्या काळामध्ये, तर त्याला पटकी असं म्हणलं जायचं, प्लेगलाच. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, पटकी म्हणजे महामारी किंवा मरी. पुढचा आपला शब्द आहे पदवी म्हणून. पदवी या शब्दालाच बिरुद किंवा किताब सुद्धा म्हणलं जातं. पुढचा शब्द आहे आपला पट म्हणून. पट म्हणजेच आकाश, हे लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगितलेलं जिथं जिथं एक एक शब्द येतो तो लक्षात ठेवायचा. पट म्हणजेच आकाश. पुढचा आपला शब्द आहे पण. पण म्हणजेच प्रतिज्ञा. आपण म्हणतो ना की मी पण प्रतिज्ञा घेणे असं लक्षात ठेवा. पुढचा आहे आपला पद्धत म्हणून. पद्धत या शब्दाचे समानार्थी होतात रीत, चाल, रिवाज, प्रघात, प्रथा, तर्रा हे ॲक्च्युली तन्ना नाही आहे, मार्गशैली, ढंग, शिरस्ता किंवा रहाटी. ह्याच्यामध्ये रहाटी हा शब्द महत्त्वाचा आहे. तर पद्धत म्हणजेच काय? रीत, चाल, रिवाज, प्रघात, प्रथा, तर्रा, मार्गशैली, ढंग, शिरस्ता किंवा रहाटी. पुढचा शब्द आहे परंतु म्हणून. परंतु या शब्दाचे समानार्थी होतात पण, किंतु, शिवाय आणि लेकिन. पुढचा शब्द आहे परमार्थ. परमार्थ या शब्दाचा समानार्थी होतो ब्रह्मोक्ष. कोणता होतो? ब्रह्मोक्ष. लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आहे पहाट म्हणून. पहाट या शब्दाचा समानार्थी होतात उषा, रामप्रहर किंवा झुंझुमंजू. कोणता होतो? झुंझुमंजू. हा लक्षात ठेवायचा. झुंझुमंजू. सकाळी उठल्या उठल्या म्हणायचं झुंझुमंजू. उषा काल होता होता ही जी कविता आहे ना, तर त्या अनुषंगाने सुद्धा लक्षात ठेवा. उषा म्हणजेच पहाट. पुढचा आपला शब्द आहे पर्वत म्हणून. पर्वत या शब्दाचे समानार्थी होतात नग, अभि, शैल, गिरी, अचल, अद्री, डोंगर, मेरू, भूधर, धराधर, धरणीधर, महीधर, भूमिधर आणि अचल. अचल म्हणजेच की जो हलत नाही, तो म्हणजे पर्वत. तर खूप सारे अर्थ आहे त्याचे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये गिरी हा शब्द वारंवार विचारण्यात आलेला आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे प्राणी म्हणून. प्राणी या शब्दाचे समानार्थी होतात हत्यारी, आर किंवा टोचणे. पुढचा शब्द आहे आपला पत्नी म्हणून. पत्नी म्हणजेच कांता. आपण याच्या अगोदर बघितलं कांत म्हणजे काय, तर कांत म्हणजे नवरा. तर पत्नीचे समानार्थी होतात अर्धांगिनी, बायको, कांता, दारा, जाया, आर्या, कलत्र. कलत्र म्हणजे जी भांडणं करते ती, वामांगी, गेहिनी, सहचरी, गृहस्वामिनी. तर हे सर्व त्याचे पत्नी या शब्दाचे समानार्थी आहेत. गेहिनी म्हणजे गहना घालणारी. गहना म्हणजेच काय ना, ते सोन्याचं घालतात ना खूप सारं, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. सहचरी म्हणजे सोबत राहणारी. गृहस्वामिनी म्हणजे घराची मालकीन, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे. पुढचा आहे आपला पक्षी म्हणून. पक्षी आपण हे काल पण बघितलं होतं. पक्षी या शब्दाचे समानार्थी होतात खग, विहक, द्विज, अंडज किंवा पाखरू. पुढचा शब्द आहे आपला पर म्हणून. पर म्हणजेच पीस किंवा परका. परकीय व्यक्ती आपण म्हणतो ना, तर पीस किंवा परका. पर पर आणि पीस हे कशा आलेले आहे ना, त्या बाया परकर घालतात ना, त्या अनुषंगाने हे आलेलं आहे. पुढचा आहे आपला पय. तर पय या शब्दाचे समानार्थी होतात पाणी किंवा दूध. पय म्हणजेच काय? पाणी किंवा दूध. पुढचा शब्द आहे आपला पक्ष म्हणून. पक्ष या शब्दाचे समानार्थी होतात बाजू, पंधरवाडा किंवा पंख. पक्ष अजून एक राहतो बघा, आपण जेवाले पक्ष म्हणतो ना, BJP, इंडियन नॅशनल काँग्रेस, आम आदमी पार्टी, तो वाला पक्षसुद्धा असतो. दुसरा पक्ष म्हणजे काय, की आता वधू पक्ष किंवा वर पक्ष, म्हणजे ह्या बाजूला की त्या बाजूला. दुसरा पंधरवाडा आहे आणि अजून एक आहे पंख म्हणून. पक्ष्यांचे पक्ष आपण म्हणतो, तर ते वाले पंख. पुढचा आहे पल्लव म्हणून. पल्लव या शब्दाचे समानार्थी होतात पालवी किंवा कोवळेपान. पल्लव म्हणजेच काय? कोवळेपान किंवा पालवी. पुढचा शब्द आहे आपला पृथ्वी म्हणून. पृथ्वी या शब्दाचे समानार्थी होतात धरणी, अवनी, भूमी, धरती, वसुंधरा, क्षया, धरा, भूरसा, धरित्री, मही आणि वसुधा. पुढचा शब्द आहे पवित्र म्हणून. पवित्र या शब्दाचे समानार्थी होतात पावन, पाक, निर्मळ, मंगल, शुची, शुद्ध आणि सात्विक. कोणकोणते होतात? पावन, पाक, निर्मळ, मंगल, शुची, शुद्ध आणि सात्विक. पुढचा शब्द आहे पराक्रम. पराक्रम या शब्दाचे समानार्थी होतात शौर्य, पुरुषार्थ, मर्दुमकी आणि बहादुरी. कोणकोणते होतात? मर्दुमकी, बहादुरी. पुढचा शब्द आहे परीक्षा. परीक्षा या शब्दाचे समानार्थी होतात कसोटी, पारख, चाचणी, तपासणी, दिव्य आणि कस. कस लागणे म्हणजेच काय? परीक्षा घेणे किंवा कसोटी घेणे.
पुढचा शब्द आहे प्रचिती. प्रचिती येणेच म्हणजे अनुभव येणे. प्रचिती म्हणजेच अनुभव, पडताळा किंवा प्रत्यय. पुढचा शब्द आहे प्रकाश. प्रकाश या शब्दाचे समानार्थी होतात उजेड आणि आलोक. आलोक हा शब्द नवीन आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा आहे आपला प्रगल्भ. प्रगल्भ या शब्दाचा समानार्थी आहेत गंभीर, शहाणा, प्रौढ आणि पक्व. आपण म्हणतो ना की प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे म्हणजे शहाणा व्यक्तिमत्व असणं. प्रगल्भ म्हणजे गंभीर, शहाणा, प्रौढ आणि पक्व. पुढचा शब्द आपला प्रचंड. प्रचंड या शब्दाचे समानार्थी होतात विशाल, अजस्र आणि अवाढव्य. पुढचा शब्द आहे प्रताप. प्रताप या शब्दाचे समानार्थी होतात पराक्रम, विक्रम, शौर्य आणि बहादुरी. पुढचा शब्द आहे प्रघात. प्रघात या शब्दाचे समानार्थी होतात रिवाज, पद्धत, चाल आणि रीती. पुढचा शब्द आहे आपला प्रवीण म्हणून. प्रवीण या शब्दाचे समानार्थी होतात निपुण, कुशल, पटू, तरबेज आणि हुशार. प्रावीण्य असणे म्हणजेच कुशल असणे. पुढचा शब्द आहे आपला प्रबंध. प्रबंध एखाद्या गोष्टीचा प्रबंध करणे म्हणजेच व्यवस्था करणे किंवा तजवीज करणे. प्रबंध म्हणजेच व्यवस्था, योजना, तजवीज, संयोजन किंवा दीर्घलेखन. प्रबंध लिहिणे म्हणजेच दीर्घलेखन. त्या अनुषंगाने हा वापरण्यात आलेला आहे. PhDला गेल्यानंतर तुम्ही प्रबंध लिहिता म्हणजेच तुम्ही दीर्घलेखन करता. त्या अनुषंगाने हा वापरण्यात आलेला आहे. पुढचा शब्द आहे प्रसिद्ध. प्रसिद्ध या शब्दाचे समानार्थी होतात प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम किंवा विख्यात. पुढचा शब्द आपला प्रेम. सर्वांचा आवडता प्रेम. प्रेम म्हणजेच प्रीती, लोभ, अनुराग, अनुरक्ती आणि स्नेह. प्रेम म्हणजेच काय? प्रीती, लोभ, अनुराग, अनुरक्ती आणि स्नेह. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक शायरचं नाव सांगितलं होतं, मराठी शायरचं, भाऊसाहेब पाटणकर म्हणून. त्यांच्या ऑडिओ बुक्स आहेत यूट्यूबवरती, त्या ऐका कधी. तर खूप जबरदस्त शायर होतो मराठीमधला. पुढचं आहे आपलं प्रतिज्ञा म्हणून. भाऊसाहेब पाटणकर, लक्षात घ्या, भाऊसाहेब पाटणकर. हे सर्च करायचं यूट्यूबवरती, त्यांच्या ऑडिओ बुक आहे त्या ऐकायच्या. पुढचा आहे आपला प्रतिज्ञा म्हणून. प्रतिज्ञा या शब्दाचा समानार्थी आहेत नेम, पण, शपथ आणि वचन. पण हा शब्द आपण वरती सुद्धा बघितला होता. पण प्रतिज्ञा घेणे हे आपण वरती सुद्धा बघितलं होतं. प्रतिज्ञा म्हणजेच नेम, पण, शपथ आणि वचन. पुढचा शब्द आहे आपला प्रतिमा. प्रतिमा या शब्दाचे समानार्थी होतात प्रतिबिंब आणि छबी. पुढचा आहे प्रतिष्ठा. प्रतिष्ठा म्हणजेच मान, मरातब किंवा लौकिक. पुढचा शब्द आहे आपला पान. पान म्हणजेच पल्लव. पल्लव, पर्ण, पत्र, दल किंवा पत्री. पल्लव म्हणजेच आपण कवळे पान, हे आत्तावरती सुद्धा बघितलं होतं. पान, पल्लव, पर्ण, पत्र, दल आणि पत्री हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे पाणी म्हणून. पाणी या शब्दाचे समानार्थी आहेत जल, अंबू, पय, उदक, जीवन, सलील, वारी, नीर, तोय आणि आप. आता हे आपण ह्याच्या अगोदर सुद्धा हे शब्द बघितलेले, उदक वगैरे, अंबू, अंबूद, पयोद, नीरद. तर हे ढगाच्या संदर्भात आपण बघितलं होतं. तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं पाणी देणारा म्हणजे ढग, आणि त्याची फोड करून सांगितली होती. तर जाऊन बघा ते शब्द परत. तर पाणीचे काय काय समानार्थी आहेत? जल, अंबू, पय, उदक, जीवन, सलील, वारी, नीर, तोय आणि आप. तर तिथं आपण आपदा हा शब्द सुद्धा बघितलेला होता, तो पण लक्षात घ्या. पुढचा शब्द आपला पावन म्हणून. पावन या शब्दाचे समानार्थी आहेत पवित्र, निर्मळ आणि शुद्ध. पुढचा शब्द आपला पाय. पाय या शब्दाचे समानार्थी आहेत पद, पाद, चरण आणि पाऊले. पुढचा शब्द आपला पारंगत. पारंगत या शब्दाचे समानार्थी आहेत निपुण आणि कुशल. पुढचा आपला शब्द आहे पात्र. पात्र असणं म्हणजेच लायक असणं, योग्य, व्यक्तिरेखा किंवा नाटकात काम करणारी व्यक्ती. नाटकात काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण पात्र म्हणतो, त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. पुढचा आहे आपला पार. पार या शब्दाचे समानार्थी आहेत पलीकडे किंवा कट्टा. हा गावाकडचा पार म्हणता येते. पारावर बसलेले लोक म्हणजेच कट्ट्यावर बसलेले लोक, आणि नदीच्या त्या पार जाणे म्हणजे पलीकडे जाणे, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे पाठ म्हणून. पाठ या शब्दाचे समानार्थी होतात पाठ करणे किंवा शरीराची मागील बाजू. पुढचा शब्द आहे पाठ म्हणून. तर ह्या पाठमध्ये ट फॉर टरबुजा आलेला आहे, आणि ह्या पाठाचे अर्थ होतात बसण्याचा पाठ, पाण्याचा पाठ किंवा विवाहाचा प्रकार. तर पाठ म्हणजे विवाहाचा सुद्धा एक प्रकारे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे पार्वती म्हणून. पार्वती या शब्दाचे समानार्थी आहेत उमा, दुर्गा, गौरी, कन्याकुमारी, काली, अपर्णा, सती आणि भवानी. पुढचा शब्द आहे पारितोषिक. पारितोषिक या शब्दाचे समानार्थी आहेत बक्षीस आणि इनाम. पुढचा शब्द आहे पाथरवट. पाथरवट या शब्दाचा समानार्थी आहे दगडफोड्या, आणि हा लक्षात ठेवायचा, पाथरवट म्हणजे दगडफोड्या. पुढचा शब्द आहे पाऊस. पाऊस या शब्दाचे समानार्थी आहेत वर्षा आणि पर्जन्य. पुढचा आपला शब्द आहे पारिपत्य. पारिपत्य करणे म्हणजे एखाद्याचा पराभव करणे किंवा मग त्याला शिक्षा किंवा दंड देणे. पारिपत्य म्हणजे काय? पराभव, शिक्षा आणि दंड. पुढचा शब्द आहे आपला पाप. पाप या शब्दाचे समानार्थी आहेत पातक, कुकर्म, दुरित आणि दुष्कृत्य. आत्ता मी तुम्हाला धामवरून एक शब्द सांगितला होता, तो लक्षात आणायचा, निजधाम. निजधाम म्हणजेच काय? स्वर्ग.
निजधाम म्हणजेच काय स्वर्ग. आता ह्या गोष्टींना अशा इंटरलिंक करायच्या. पुण्य जर आठवलं तुम्हाला तर स्वर्ग आठवायला पाहिजे आणि स्वर्ग आठवलं तर तुम्हाला निजधाम हा शब्दसुद्धा आठवायला पाहिजे. तर पुण्य या शब्दाचे कोणकोणते समानार्थी आहेत? सुकृत, सत्कर्म आणि श्रेयश. कोणकोणते? सुकृत, सत्कर्म आणि श्रेयश. पुढचा आपला शब्द आहे प्रवासी. प्रवासी या शब्दाचे समानार्थी आहेत वाटसरू, पांथ आणि पांथस्थ. पुढचा आपला शब्द आहे प्रारब्ध. प्रारब्ध या शब्दाचे समानार्थी आहेत दैव, नशीब आणि लल्लाट. लल्लाट लेख हा शब्द आपण याच्या अगोदर सुद्धा बघितला, त्याची फोड करून सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती. पुढचा आपला शब्द आहे प्राण. प्राण या शब्दाचे समानार्थी आहेत जीव आणि आत्मा. कोणकोणते? जीव आणि आत्मा. पुढचा आहे आपला प्राचीन. प्राचीन या शब्दाचे समानार्थी आहेत पूर्वींच्या काळातील आणि जुने. कोणकोणते? पूर्वींच्या काळातील आणि जुने. पुढचा आहे आपला प्रासाद. आपण म्हणतो ना की खूप भव्य दिव्य प्रासाद होता तो. म्हणजे प्रासाद म्हणजे की मोठा वाडा किंवा मंदिर असणे, किंवा मग महालाला सुद्धा आपण प्रासाद म्हणतो. तर प्रासाद म्हणजे काय? वाडा आणि मंदिर. पुढचं आहे आपला पितर. आता पितृपक्ष येतं बघा, त्याच्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांना जेव घालतो, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा पितर. पितर म्हणजे पूर्वज किंवा माता पिता. पुढचा आपला शब्द आहे पीत. पीत म्हणजेच पिवळा किंवा मग पिणे या क्रियापदाचे रूप असंच त्यांनी दिलेलं आहे पुस्तकामध्ये, तसंच लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे पुत्र. पुत्र या शब्दाचे समानार्थी होतात सूत, तनय, आत्मज, नंदन, मुलगा, तनुज आणि बेटा. आता याच्यावरून त्याने काही शब्द रिपीट होणार आहे. जेव्हा पुत्री हा शब्द येईल तेव्हा हे तनुजचं तनुजा होणार आहे, नंदनचं नंदनी होणार आहे, आत्मजचं आत्मजा होणार आहे आणि तनयचं तनया होणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. पुत्र म्हणजे काय? सूत, तनय, आत्मज, नंदन, मुलगा, तनुज आणि बेटा. पुढचा शब्द आहे आपला पुढारी. पुढारी या शब्दाचे समानार्थी आहेत नायक, नेता, अग्रणी आणि धुरी. मी अजून एक तुम्हाला सांगितलं होतं मोरक्या हा शब्द सांगितला होता वरती, तो पण लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला पुरुष. पुरुष या शब्दाचे समानार्थी आहेत नर आणि मर्द. पुढचा शब्द आहे पूर म्हणून. पूर या शब्दाचे समानार्थी होतात नगर, नदी व ओढे यांना येणारा पूर. पुढचा शब्द आहे पूर्व म्हणून. पूर्व या शब्दाचे समानार्थी आहेत पूर्वीचा किंवा मग एक दिशा. लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे पैसा म्हणून. पैसा या शब्दाचे समानार्थी होतात दाम, द्रव्य किंवा धन. दाम, द्रव्य किंवा धन. पुढचा शब्द आहे पोपट. पोपट या शब्दाचे समानार्थी आहेत राघू, रावा किंवा शुक. राघू, रावा, शुक हे पोपट याचे समानार्थी आहेत, लक्षात ठेवायचे. पुढचा शब्द आहे पोरका. पोरका या शब्दाचे समानार्थी आहेत निराधार, आईबाप नसलेला किंवा अनाथ. पुढचा शब्द आहे आपला पूजा. पूजा म्हणजेच पूजा अर्चना करणे, उपासना करणे किंवा सेवा करणे. पुढचा शब्द आहे फत्यनामा. फत्यनामा म्हणजेच विजयाची बातमी कळवणारं एक पत्र, त्यालाच आपण फत्यनामा म्हणतो. पुढचा शब्द आहे फिदा. फिदा होणेच म्हणजे खुश होणे किंवा आसक्त होणे. आसक्त म्हणजे काय? अट्रॅक्ट होणे. फिदा. फिदा म्हणजेच खुश आणि आसक्त. पुढचा आपला शब्द आहे फिर्याद. फिर्याद म्हणजेच तक्रार. पुढचा शब्द आहे फुलोरा. फुलोरा म्हणजेच बहर किंवा मोहर. फुलेरा हे गाव तुम्हाला आता आठवत असेल पंचायत सिरीजमधलं, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं बहर आणि मोहर. पुढचा शब्द आहे आपला फुकट. फुकट या शब्दाचे समानार्थी होतात विनामूल्य, निरर्थक, व्यर्थ, फुका किंवा निःशुल्क. ह्याच्यामध्ये फुका हा शब्द नवीन आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे फूट म्हणून. फूट या शब्दाचे समानार्थी होतात भेद, बेबनाव, दुफळी, दुही, बेकी, विघटन आणि फाटाफूट. पुढचा शब्द आहे आपला फुशारकी. फुशारकी या शब्दाचे समानार्थी होतात बडाई, शेकी आणि डामडोल. पुढचा शब्द आहे आपला फूल. पुष्प, सुमन, कुसुम, सोम आणि प्रसून हे फूल या शब्दाचे समानार्थी शब्द होतात. फुलकुमारी ही लापता लेडीज या पिक्चरमधली एक काय म्हणतात त्याला लीड रोल त्यांनी निभावलेला आहे. फुलकुमारी हे त्या कास्टचं नाव असतं. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा फूल, पुष्प, सुमन, कुसुम, सोम आणि प्रसून. मस्त पिक्चर आहे, बघा तुम्ही. वुमन इम्पॉवरमेंटवरती असलेला तो पिक्चर आहे. पुढचा शब्द आहे आपला फोल. फोल या शब्दाचे समानार्थी आहे टर्फल, कोंडा, भुसा, निरर्थक, व्यर्थ किंवा रिकामे. फोल म्हणजेच काय? टर्फल, कोंडा, भुसा, निरर्थक, व्यर्थ किंवा रिकामे. पुढचा शब्द आपला फोड. फोड म्हणजेच फुगीरबाग, सूज, गाठ किंवा फळाचा तुकडा. फोड आपण म्हणतो ना टरबुजाची फोड, किंवा मग चटका बसल्यानंतर तुमच्या हातावरती जो येतो फोड, तो वाला फोड. म्हणजे याचे भरपूर अर्थ आहे. पुढचा आपला शब्द आहे फौज. फौज या शब्दाचे समानार्थी सैन्य, सेना, लष्कर आणि दल असे होतात. पुढचा आपला शब्द आहे फकिरी. फकिरी म्हणजे दारिद्र्य किंवा भिक्षावृत्ती. पुढचा आपला शब्द आहे फक्कड म्हणून. फक्कड म्हणजे सुंदर, छान, सुरेख आणि मनोहर. फक्कड म्हणजेच काय? सुंदर, छान, सुरेख आणि मनोहर. पुढचा शब्द आहे आपला फक्त. फक्त या शब्दाचे समानार्थी होतात केवळ, मात्र आणि नुसता. केवळ, मात्र आणि नुसता. पुढचा आपला शब्द आहे फट म्हणून. फट म्हणजेच काय? भेग पडणे किंवा चीर पडणे किंवा खाच. तर ते तसं लक्षात ठेवायचं. फट म्हणजेच काय? भेग, चीर किंवा खाच. पुढचा शब्द आपला फसवणूक.
फसवणूक म्हणजेच काय, लुच्चगिरी, ठगबाजी, प्रतारणा किंवा लबाडी. प्रतारणा हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आपला फत्ते. फत्ते या शब्दाचे समानार्थी आहेत जय, सरशी किंवा यश. आपण म्हणतो ना तुझीच सरशी, म्हणजे तुझं दाखव, तुला काय दाखवायचं ते. सरशी म्हणजेच काय की जय, फत्ते किंवा यश. पुढचा शब्द आहे आपला फरक. फरक या शब्दाचे समानार्थी आहेत अंतर, भेद आणि तफावत. अंतर, भेद आणि तफावत. पुढचा शब्द आहे आपला फजित म्हणून. फजित या शब्दाचे समानार्थी होतात लज्जित, वरमलेला किंवा मग ओशाळलेला. वरमलेला किंवा मग ओशाळलेला. पुढचा शब्द आहे आपला फरमान. फरमान या शब्दाचे समानार्थी आहेत हुकूम, आज्ञापत्र किंवा राजपत्र. कोणकोणते? हुकूम, आज्ञापत्र किंवा राजपत्र. पुढचा शब्द आहे आपला फडतूस. फडतूस या शब्दाचे समानार्थी होतात टाकाऊ, शूद्र आणि फालतू. शूद्र आपण जेव्हा बघितला तिथं अधम हा शब्द सुद्धा बघितलेला होता, लक्षात आणायचा. पुढे आपण बघूयात बंड. बंड या शब्दाचा समानार्थी होतात अराजक, गोंधळ, दंगा किंवा बंडाळी. पुढचा शब्द आपला बंडी. बंदी म्हणून. बंदी या शब्दाचे समानार्थी होतात मज्जाव, मनाई किंवा प्रतिबंध. एखाद्या गोष्टीला मज्जाव करणे. मज्जाव करणे म्हणजे काय, बंदी आणणे, बंदी प्रत्यक्षीकरण आपण म्हणतो ना, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आपला बंधू म्हणून. बंधू या शब्दाचे समानार्थी होतात भ्राता, भाऊ आणि सहोदर. बंधू या शब्दाचे समानार्थी होतात भ्राता, भाऊ आणि सहोदर. उदर म्हणजे पोट असतो. उदर म्हणजेच पोट. आणि सहोदर म्हणजे की एकाच पोटात तुम्ही दोघं राहिलेले, म्हणून त्याला सहोदर म्हणलं जातं. आणि तोच मग त्या बंधू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे बंदोबस्त. बंदोबस्त या शब्दाचे समानार्थी व्यवस्था आणि तजवीज असे होतात. पुढचा आहे बकबक. बकबक या शब्दाचे समानार्थी होतात जल्पना, प्रलाप, बकवा किंवा बडबड. पुढचा शब्द आपला बदफैली. बदफैली या शब्दाचे समानार्थी होतात कुकर्मी, व्याभिचारी किंवा दूषिल. कुकर्मी, व्याभिचारी किंवा दूषिल. पुढचा शब्द आहे आपला बदल म्हणून. बदल म्हणजेच पालट, फेर किंवा फरक. आपण म्हणतो ना की फेरबदल करणे. फेरबदल म्हणजेच काय की त्याच्यामध्ये बदल करणे, पालट किंवा फरक. पुढचा शब्द आपला बहाणा. बहाणा या शब्दाचे समानार्थी होतात सोंग, ढोंग आणि मिश. सोंग, ढोंग आणि मिश. पुढचा शब्द आपला बरोबर. बरोबर या शब्दाचे समानार्थी होतात सम, सारखा आणि योग्य. बरोबर म्हणजे काय, समसारखा आणि योग्य. पुढचा शब्द आपला बडदास्त. बडदास्त या शब्दाचे समानार्थी होतात आदर, सत्कार, पाहुणचार आणि व्यवस्था. ऐकायला हा बडदास्त शब्द थोडासा निगेटिव्ह टोन वाटतो, बट त्याचा अर्थ हा पॉझिटिव्ह आहे. आणि या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोनवरती क्वेश्चन कसे सोडवायचे ना, हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढचा आपला शब्द आहे बजरंग. बजरंग हा शब्द आपण एका ठिकाणी बघितला होता, जिथं चिरंजीव किंवा चिरंजीवी हा शब्द आलेला होता. तिथे आपण बजरंग हा शब्द बघितला होता. बजरंग म्हणजेच हनुमान, पवनपुत्र किंवा मारुती असं होतं. पुढचा आपला शब्द आहे बखर म्हणून. बखर या शब्दाचे समानार्थी होतात बातमी, हकीकत आणि इतिहास. तर बखर नावाचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, खूप छान व्हिडिओ टाकतात ते इतिहासाबद्दल, ते बघा. पुढचा शब्द आपला बटीक म्हणून. बटीक म्हणजेच मोलकरीण, दासी किंवा कुणबीन. आता किंकर हा शब्द आपण बघितला होता दास या शब्दासाठी किंवा नोकर या शब्दासाठी. तर असं लक्षात ठेवायचं किंवा मग लक्षात आणायचं. पुढचा शब्द आपला बडगा. बडगा या शब्दाचे समानार्थी आहे सोटा, टोमणा आणि सोमटा. पुढचा आपला शब्द आहे बळ म्हणून. बळ या शब्दाचा समानार्थी आहे ताकद, शक्ती, जोर, सामर्थ्य आणि कुवत. पुढचा शब्द आहे बहादुरी. बहादुरी म्हणजेच काय, शौर्य, कर्तबगिरी किंवा पराक्रम. बम बहादूर आठवला का तुम्हाला पंचायत सिरीजमधला, तर तो आठवा. बहादूर म्हणजे काय, शौर्य, कर्तबगारी किंवा पराक्रम. पुढचा शब्द आहे आपला बरकत. बरकट्टी आता आठवली असेल, जे संभाजीनगरचे आहेत त्यांना बरकट्टी आठवली असेल. बरकत म्हणजेच काय, भाग्य, सुदैव आणि भरभराट. औरंगपुऱ्यामध्ये येते ती बरकट्टी, तर लक्षात ठेवा. बरकत म्हणजे भाग्य, सुदैव आणि भरभराट. पुढचा शब्द आहे आपला बरखास्त. बरखास्त या शब्दाचा समानार्थी होतो समाप्त, विसर्जित आणि संपणे. बरखास्त म्हणजे काय, समाप्त, विसर्जित आणि संपणे. पुढचा शब्द आपला बलवत्तर. बलवत्तर या शब्दाचे समानार्थी होतात मजबूत, समर्थ, सशक्त किंवा बलाढ्य. पुढचा शब्द आपला बहीण. बहीण या शब्दाचे समानार्थी होतात भगिनी, सहोदरा, अग्रजा, अनुजा. तर हा सहोदर म्हणजे भाऊ, हे मी तुम्हाला आत्ताच वरती सांगितलं होतं. आणि सहोदरा म्हणजे बहीण, हे लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे बजबजपुरी. बजबजपुरी या शब्दाचा अर्थ होतो गोंधळ व अव्यवस्थेची स्थिती. पुढचा शब्द आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव या शब्दाचे समानार्थी होतात ब्रह्मा, चतुरानन, विधी, विरंची आणि कमलासन. कमळावरती जो बसलेला आहे तो कमलासन म्हणजे ब्रह्मदेव. ज्याला 4 तोंड आहेत तो असा ब्रह्मदेव.
तर लक्षात ठेवायचं 3 तोंड नसते 4 असतात. पुढचा आहे आपला ब्राह्मण. ब्राह्मण या शब्दाचे समानार्थी होतात विप्र आणि द्विज. कोणकोणते होतात? विप्र आणि द्विज. द्विजचा अर्थ काय होतो? दोनदा जन्मणारा. कोण दोनदा जन्मणारे? पक्षी, ब्राह्मण आणि दात. दात का? एक आपले दुधाचे आणि एक नंतर. पुढचा शब्द आपला बारीक. बारीक या शब्दाचे समानार्थी होतात बारका, सूक्ष्म आणि लहान. बारका, सूक्ष्म आणि लहान. पुढचा शब्द आहे आपला बाप. बाप या शब्दाचे समानार्थी होतात पिता, जनक, जन्मदाता, तीर्थरूप किंवा तात. तीर्थरूप किंवा तात. तीर्थरूप म्हणजे काय की ज्याला तुम्ही मान सन्मान देता किंवा मग मोठे असलेली व्यक्ती. तर लक्षात ठेवायचं. पुढचा आपला शब्द आहे बाग. बाग या शब्दाचे समानार्थी होतात बगीचा, उद्यान, उपवन, पुष्पवन आणि वाटिका. पुढचा शब्द आहे आपला बाहू. बाहू या शब्दाचा अर्थ होतो हात, हस्त, कर, भुज आणि पाहणी. बाहुबलीवरून लक्षात ठेवा हात, हस्त, खर, भुज आणि पाहणी. बाहुबलीचे हात कसे एकदम मजबूत होते बघा. आठवा तो सीन जिथं तो स्टॅच्यू पडणार असतो भल्लाल देवचा आणि तिथं बाहुबली येतो त्या रस्सीला खिचतो. का? त्याचे बाहू खूप मजबूत आहे. बाहुबलीचे बाहू खूप मजबूत आहे. हात, हस्त, कर, भुज आणि पाणी. हा पाणी शब्द हायलाईट करून ठेवा. हा पहिली वेलांटी म्हणजे कर. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय. दुसरी वेलांटी आल्यानंतर त्याचा अर्थ होतो जल. पुढचा शब्द आहे आपला बाजार. बाजार या शब्दाचे समानार्थी आहेत हाट, मंडई, गोंधळ घालणे, वस्तू विकत मिळण्याचे ठिकाण. हे सर्व त्याचे अर्थ आहे. आपण म्हणतो ना काय बाजार घातलाय व बाजार म्हणजे गोंधळ घातलाय. त्या अनुषंगाने सुद्धा याचा वापर केला जातो. पुढचा आपला शब्द आहे बाण म्हणून. बाण या शब्दाचे समानार्थी जर बघायचे झाले तर शर, तीर आणि सायक हे त्याचे समानार्थी शब्द येतात. सायक हा ऑड शब्द आहे तो लक्षात ठेवायचा. पुढचा आपला शब्द आहे बातमी म्हणून. बातमी. आता आपण बातमीसाठी वरती एक शब्द बघितला बकर म्हणून, तो पण लक्षात ठेवायचा. बातमी, वार्ता, आवई, हकीकत आणि संदेश. याच्यामध्ये आवई हा शब्द ऑड आहे तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला बायको म्हणून. बायको या शब्दाचे समानार्थी होतात पत्नी, अर्धांगिनी. अर्धांगी, जाया, दारा, कांता आणि कलत्र. कलत्र म्हणजे काय? जी भांडण करते ती. पुढचा शब्द आहे आपला बिगर. बिगर म्हणजेच काय? वाचून, खेरीज, शिवाय, तथापि किंवा केवळ. वाचून, खेरीज, शिवाय, तथापि किंवा केवळ. पुढचा शब्द आपला बिकट. बिकट परिस्थिती म्हणजे कठीण परिस्थिती, अवघड किंवा मुश्किल. पुढचा शब्द आपला बिलंदर. बिलंदर या शब्दाचा समानार्थी होतो पक्का, अट्टल किंवा बदमाश. पक्का, अट्टल किंवा बदमाश. पुढचा शब्द आपला बुटका. बुटक्यालाच आपण वरती एक शब्द वापरला होता वामन मूर्ती. कोणता? वामन मूर्ती. लक्षात ठेवायचा. बुटका म्हणजे गिड्डा आणि आखूड. पुढचा शब्द आपला बुद्धिगम्य. बुद्धिगम्य या शब्दाचे समानार्थी होतात बुद्धीने जाणता येण्यास ओके. बुद्धिगम्य म्हणजे काय? बुद्धीने जाणता येण्यास ओके. पुढचा शब्द आपला बुद्धी म्हणून. बुद्धी या शब्दाचे समानार्थी होतात मती, अक्कल, मेधा आणि प्रज्ञा. मेधा हा शब्द महत्त्वाचा आहे. प्रज्ञा हा शब्द महत्त्वाचा आहे. आपण म्हणतो ना प्रज्ञावंत असणे म्हणजे बुद्धिमान असणे. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. पुढचा शब्द आपला बेडूक म्हणून. बेडूक या शब्दाचे समानार्थी आहेत मंडूक आणि भेग. आता मला कूपमंडूक आपण कशाला म्हणतो ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा आपला शब्द आहे बैल म्हणून. बैल या शब्दाचे समानार्थी आहेत खोंड, पोळ आणि वृषभ. खोंड, पोळ आणि वृषभ. पुढचा शब्द आहे बोकडा. भोकड म्हणजेच बकरा किंवा अज. बोकड म्हणजेच बकरा किंवा अज. पुढचा शब्द आपला बोलभांड. बोलभांड म्हणजे भांडण्याच्या कामात पटाईत असणारा किंवा भांडखोर. कोणता? भांडण्याच्या कामात पटाईत किंवा भांडखोर. आता ज्यांनी हॉस्टेल डेज ही सिरीज बघितली, हॉस्टेल डेज, त्याच्यामध्ये तो हरियाणाचा एक मुलगा असतो बघा, तो असतो भांडकर. तो त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. भांडण्याच्या कामात पटाईत म्हणजेच बोलभांड. लक्षात ठेवायचं. तर आज एवढंच घेऊयात आणि पुढचा पार्ट आहे ना तो मी लगेच रेकॉर्ड करतो. आता थोडासा घसा माझा खराब आहे आज, तरी पण बघूयात कुठपर्यंत जातो कुठपर्यंत नाही. पण आता इथे आहे ना टोटल तुमचं 5 पार्टमध्ये हे संपणारच होतं बघा. तुम्हाला मी दाखवतो. एक जवळपास 1 ते 1.5 तासाचा समोरचा सुद्धा व्हिडिओ राहणार आहे आपला. हे बघा. पुढच्या पार्टमध्ये आपलं होणार आहे ज्ञ अक्षरापर्यंत आपण येणार आहे आणि तिथं आपला समानार्थी शब्दांचा एंड होणार आहे. प्रत्येक एक्झाममध्ये हे 3-4 शब्द विचारले जातात जे की तुमच्या हक्काचे मार्क आहे आणि इथे लढाई तुमची एका मार्काची. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक मार्क फिक्स करायचा आहे. तर येणाऱ्या धर्मादाय परीक्षेसाठी हे खूप उपयुक्त असणार आहे. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. तर चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो की आपला शेवटचा व्हिडिओ असेल समानार्थी शब्दांचा पार्ट 5 वाला. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.